नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपण भारतीय अर्थव्यवस्था हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट समजावून घेत आहोत आणि या सब्जेक्टमध्ये आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे, तो टॉपिक समजावून घेत आहोत. तो टॉपिक आहे आर-बी-आय म्हणजे जी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, जी एक मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते. या बँकेबद्दल विशेषतः या आर-बी-आयची स्थापना कशी झाली? त्यानंतर ही आर-बी-आय कार्य कशा पद्धतीने करते? त्यानंतर आर-बी-आयची रचना कशी आहे? आणि आर-बी-आय विशेषतः या अर्थव्यवस्थेसंदर्भात जे मौद्रिक धोरण राबवत असते, आर-बी-आय या अर्थव्यवस्थेसंदर्भात जे मौद्रिक धोरण राबवत असते, या मौद्रिक धोरणाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे किंवा या मौद्रिक धोरणासाठी नेमक्या कोणत्या साधनांचा वापर करते, ही साधनं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. तर हा टॉपिक तुम्ही कव्हर केल्यानंतर प्रिलिमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1 किंवा 2 क्वेशन नक्की याच्यावरती आलेले असतात. जर तुम्ही हा टॉपिक कव्हर केला तर 100% तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आणि जर मेन्सचा विचार केला तर जास्त क्वेशन अगदी 5 ते 10 क्वेशन जे आहे ते या टॉपिक वरती विचारलेले असतात. तर अशा पद्धतीने हा सर्वच एक्झामसाठी उपयोगी असलेला टॉपिक जो आहे तो आपण आज समजावून घेणार आहोत. आपण इकॉनॉमी समजावून घेण्यासाठी हे 7 पिलर्स ऑफ इकॉनॉमी फॉर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी अशा पद्धतीचा टायटल दिलेला आहे आणि यामधले काही पिलर आपण ऑलरेडी समजावून घेतलेले आहेत. यातला पहिला पिलर याच्यामध्ये पार्श्वभूमी आणि मूलभूत संकल्पना या गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत. आज आपण सेकंड पिलरला हात घालणार आहोत, ज्याचं टायटल आहे बँकिंग आणि वित्त किंवा बँकिंग अँड फायनान्स या गोष्टी ज्या आहेत त्या आपण यामध्ये समजावून घेणार आहोत. तर आपल्याला या टॉपिकमध्ये जो आपला सेकंड पिलर आहे बँकिंग आणि वित्त त्याच्यामध्ये काय-काय समजावून घ्यायचंय बघा, की भारताची रिझर्व्ह बँक जी आहे ज्याला आपण आर-बी-आय असं म्हणतोय आणि आर-बी-आयचं चलनविषयक धोरण ज्याला मौद्रिक धोरण या नावाने सुद्धा ओळखलं जातं किंवा मॉनिटरी पॉलिसी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर सेकंड टॉपिक असणार आहे, सेकंड लेक्चर असणार आहे आर्थिक, वित्तीय व सामाजिक समावेशन. त्यानंतर थर्ड टॉपिक असेल भारतातील व्यापारी बँक व्यवसाय. त्यानंतर फोर्थ असेल सहकारी बँक व्यवसाय आणि फिफ्थ असेल भारतातील भांडवली बाजार जो आहे तो. अशा पद्धतीने 5 टॉपिक कव्हर केल्यानंतर तुम्हाला हा बँकिंग आणि वित्त किंवा बँकिंग आणि फायनान्स हा टॉपिक जो आहे तो कव्हर करता येईल आणि या पद्धतीने महत्त्वाचे क्वेशन जे आहेत ते सॉल्व्ह करता येतील. आज आपण हा 2.1 भारताची रिझर्व्ह बँक, आर-बी-आय किंवा आर-बी-आयचं हे जे चलनविषयक धोरण आहे, ते आपण या ठिकाणी समजावून घेणार आहे. अगदी सुरुवातीलाच लक्षात ठेवा, की अर्थव्यवस्थेसंदर्भात काम करताना ही देशाची मध्यवर्ती बँक सुद्धा काम करत असते आणि सरकार सुद्धा काम करत असतं. सरकारचं जे धोरण असतं, त्याला खरं तर राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं किंवा फिस्कल पॉलिसी असं म्हटलं जातं. आणि जे आर-बी-आयचं धोरण आहे, त्याला मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण चलनविषयक धोरण असं म्हणतो किंवा आणखीन मॉनिटरी पॉलिसी अशा पद्धतीनं 3 नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि इथं 2 नावं लक्षात ठेवा. अगदी ठोकळ प्रश्न विचारला तर तुम्हाला याच्या साहाय्यानं तो सॉल्व्ह करता येतील. पाठीमागे एकदा मेन्सला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पण पुन्हाही प्रश्न येऊ शकतात. म्हणजे खरं तर आणखीन त्याच्यापुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर आर-बी-आय खरं काय करत असते, की पैशासंदर्भात निर्णय घेते, की पैसे मार्केटमध्ये काढायचे का टाकायचे? हा जो आर-बी-आयचा निर्णय आहे, तो आर-बी-आयच्या मौद्रिक धोरणामध्ये जातो किंवा या अर्थव्यवस्थेसंदर्भात विचारल्यानंतर हा मौद्रिक धोरणाचा विषय आहे. पण एखादं उत्पादन वाढवणे, अनुदान देणे, अनुदान कमी करणे, आयात करणे, निर्यात करणे अशा बाबी ज्या आहेत त्या मात्र कोणाच्या हातामध्ये असतात? सरकारच्या हातामध्ये असतात. याला आपण राजकोषीय धोरण असं म्हणतो किंवा फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. तर या बाबी सुरुवातीला आपल्याला माहिती असू द्या. आजच्या लेक्चरमध्ये मात्र आपण आर-बी-आयचं हे जे धोरण आहे ते समजावून घेऊया आणि सरकारच्या बाबतीत मात्र जे सरकारचं राजकोषीय धोरण आहे ते मात्र तुम्हाला या सार्वजनिक वित्त नावाच्या टॉपिकमध्ये ते कव्हर होईल. म्हणजे इथलं मॉनिटरी पॉलिसी आणि इथली फिस्कल पॉलिसी अशा दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील, की ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून मला खूप महत्त्वाच्या वाटतात. त्याच्या पुढे बघा, आज आपण भारताची रिझर्व्ह बँक समजावून घेणार आहोत. आर-बी-आय समजावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये नेमकं काय बघायचं आहे, की प्रास्ताविक म्हणजे याची स्थापना कशी झाली किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. त्यानंतर आर-बी-आयची स्थापना आणि आर-बी-आयचं राष्ट्रीयीकरण. त्यानंतर आर-बी-आयचा जो प्रमुख आहे, ज्याला आपण गव्हर्नर असं म्हणतो. तर सध्या किती नंबरचे गव्हर्नर या ठिकाणी काम करतायत किंवा त्यांचं नाव काय आहे किंवा त्यांची नेमणूक कधी झाली. त्यानंतर मग पहिली व्यक्ती गव्हर्नर म्हणून कोण होती. त्यानंतर स्वातंत्र्याच्या वेळी कोण होतं, राष्ट्रीयकरण ज्यावेळी झालं त्यावेळी गव्हर्नर म्हणून कोण काम करत होतं किंवा असा कोणता व्यक्ती आहे की जो आर-बी-आयच्या गव्हर्नरपदी पण होता आणि देशाचं पंतप्रधान पद पण भूषवलेलं आहे. अशा महत्त्वाच्या व्यक्तींची नावं
या ठिकाणी महिला म्हणून कोणी गव्हर्नर झालेलं आहे का, किंवा एक महिलेनं गव्हर्नर पद भूषवलेलं आहे का, असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळतील. त्यानंतर आरबीआयचं संघटन आणि व्यवस्थापन. त्यानंतर सुरुवातीला आरबीआयचं कार्यक्षेत्र, कारण ही जी आरबीआय आहे, या आरबीआयनं एकूण 3 देशांसाठी काम केलेलं आहे. एक आहे पाकिस्तान, त्यानंतर दुसरं आहे म्यानमार, ज्याला पूर्वी बर्मा किंवा ब्रह्मदेश या नावाने सुद्धा ओळखलं जायचं, आणि तिसरं आहे इंडिया. त्यापैकी आज पाकिस्तानसाठी सुद्धा काम करत नाही, म्यानमारसाठी सुद्धा काम करत नाही, ते आज फक्त इंडियासाठी काम करतात. तर या बाबी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. त्यानंतर आरबीआयची विभागीय कार्यालय किती आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत. त्यानंतर आरबीआयच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कोणत्या आहेत, आरबीआयच्या संलग्न संस्था कोणत्या आहेत, आरबीआयची प्रकाशनं कोणती आहेत. हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. इथे प्रकाशन दिलं जातं आणि ते वार्षिक आहे, मासिक आहे का साप्ताहिक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न याच्यावरती विचारलेला असतो. त्यानंतर आरबीआय कार्य कोणत्या पद्धतीने करते, किंवा आरबीआय कशासाठी स्थापन झालेली आहे, त्याचं काम काय, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, की आरबीआयची जी मॉनिटरी पॉलिसी आहे, ही मॉनिटरी पॉलिसी सांभाळण्यासाठी, चालवण्यासाठी आरबीआयला काही पतनियंत्रणाची साधनं दिलेली आहेत. जसं सीआरआर असेल, एसएलआर असेल, त्यानंतर रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, बँक दर असेल, अशा पद्धतीच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, या तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर प्रमाणे पाहायला मिळतील. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत बघणार आहात, जेणेकरून सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि आलेला प्रश्न जो आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह सुद्धा करता येतील. याच्यामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता, 9730302230. चल आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, भारताची रिझर्व्ह बँक, किंवा ज्याला आपण आरबीआय म्हणतोय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा त्याचा अर्थ आहे, आणि हीच आपण समजावून घेतोय की भारताची मध्यवर्ती बँक आहे. तर मध्यवर्ती बँक याची पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागते. आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, आणि मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते. म्हणजेच काय, की या फायनान्शियल बाबीमध्ये एक अपेक्ष बॉडी म्हणून काम करत असते, सर्वोच्च संस्था म्हणून काम करत असते, आणि देशाचं हे मौद्रिक धोरण असेल, किंवा द्रव्यविषयक धोरण असेल, किंवा मॉनिटरी पॉलिसी असेल, ती मात्र तिच्या मार्फत राबवली जाते. इथं लक्षात ठेवा, की सरकार जे धोरण राबवतं त्याला परत सांगतोय की फिस्कल पॉलिसी असं म्हटलं जातं, किंवा राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं, आणि जे आरबीआय मार्फत राबवलं जातं त्याला मात्र मॉनिटरी पॉलिसी असं म्हटलं जातं. फरक एवढाच आहे, की पैशा संदर्भात जे काही सर्व निर्णय आहेत ते आरबीआय घेते, आणि उत्पादन, आयात निर्यात, किंवा आणखीन इतर ज्या बाबी आहेत त्या मात्र गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असतात. आणि हे धोरण कोणतं असतं, तर फिस्कल किंवा राजकोषीय धोरण असतं. ते तुम्हाला जसं पुढे जाईल तसं व्यवस्थित समजेलच. त्यानंतर मध्यवर्ती बँक ही देशातील बँक व्यवस्थेला आणि चलन व्यवस्थेला एकंदरीत ती स्थैर्य प्राप्त करून देत असते. स्थैर्य म्हणजे काय म्हणायचे, की स्टॅबिलिटी, की खूप मोठ्या प्रमाणात चलन वाढ नको, किंवा खूप कमी प्रमाणात सुद्धा नको, की त्याला स्टॅबिलिटी आली पाहिजे. स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम या मध्यवर्ती बँकेचं असतं. आणि हे एक महत्वाचं काम करत असते, म्हणून एक विल रॉजर्स नावाचा व्यक्ती आहे, त्याने या मध्यवर्ती बँकेला एक तिसरा महत्वाचा शोध असं म्हटलं होतं. तिसरा म्हणताना त्याला असं म्हणायचं होतं, की अग्नी हा एक महत्वाचा शोध आहे, आणि त्यानंतर चक्र किंवा चाक हा एक महत्वाचा शोध आहे. म्हणजे या गोष्टींमुळे काय झालं, की मानवाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, आणि या 2 शोधानंतर जो तिसरा महत्वाचा शोध लागला तो म्हणजेच कोणता आहे, तर या मध्यवर्ती बँकेचा आहे, किंवा या ज्या भारतासंदर्भात विचार केला तर रिझर्व्ह बँक आहे. आणि अशा पद्धतीनं याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, की तिसरा महत्वाचा शोध म्हटलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील, की मध्यवर्ती बँकेला तिसरा महत्वाचा शोध असं कोणी म्हटलं, आणि 4 ऑप्शन दिलेले असतील, तर इथं लक्षात ठेवा, विल रॉजर्स नावाच्या व्यक्तीनं तिसरा महत्वाचा शोध असं म्हटलेलं आहे. किंवा थोडा वेगळा प्रश्न, की विल रॉजर्स यांनी मध्यवर्ती बँकेला काय म्हटलेलं आहे, तर मध्यवर्ती बँकेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, तिसरा महत्वाचा शोध असं म्हटलेलं आहे. किंवा पहिले 2 कोणते आहेत, तर अग्नी आणि चक्र हे पहिले 2 आहेत, हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जगामधली सर्वात पहिली मध्यवर्ती बँक कोणती, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल. तर इथं 2 बाबी लक्षात ठेवा. 1656 मध्ये एक रिस बँक ऑफ स्वीडन नावाची बँक जी आहे ती मध्यवर्ती बँक म्हणून स्थापन झाली होती. ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. परंतु या बँकेचा विचार, किंवा या बँकेची तत्व पुढे इतर बँकांनी मात्र जास्त प्रमाणात स्वीकारली नाहीत. तर 1694 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड या बँकेला मात्र खऱ्या अर्थानं मध्यवर्ती बँक मानलं जातं, कारण या मध्यवर्ती बँकेची जी तत्व आहेत इतर बँकांनी ती स्वीकारलेली आहेत.
म्हणजे जर तुम्हाला इथं प्रश्न आला सरळ सरळ हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायची की जगामधली पहिली मध्यवर्ती बँक कोणती, तर रिझर्व्ह बँक ऑफ स्वीडन ही पहिली बँक. पण खऱ्या अर्थानं कोणत्या बँकेला मध्यवर्ती बँक मानलं जातं, तर याचं उत्तर मात्र बँक ऑफ इंग्लंड असं लिहायचं. जी पहिली बँक 1656 मध्ये स्थापन झालेली आहे आणि दुसरी जी आहे ती 1694 मध्ये स्थापन झालेली आहे. असे साल लक्षात ठेवणं थोडं तुमच्यासाठी अवघड जातं, पण इथं मात्र काय करायचं बघा की जे स्ट्रॉंग तुम्हाला काहीतरी माहिती आहे, जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात तर हा कालखंड म्हणजे अ, इथलं जीवनमान किंवा इतर सगळा कालखंड जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड दिसतो. आणि मग तुम्ही असं नॉर्मल जरी लक्षात ठेवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडांच्या बाबतीत या मध्यवर्ती बँकेची सालं आहेत, तरी सुद्धा तुमचा प्रश्न जो आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातो. अगदी 1656, 1694 अगदी परफेक्ट लक्षात नाही राहिले तरी पण थोडासा अंदाज जरी असेल, कारण इथं मात्र एमपीएससी न विचार करून ऑप्शन दिलेले असतात. जसं 1556 देईल किंवा 1656 देईल, 1756 देईल, 1856 देईल. आणि मग इथं जरी तुम्हाला माहित असेल की अरे आपण 1600च्या बाबतीत वाचलं होतं, तरी तुम्ही काय करू शकता, हे उत्तर जे आहे ते टिक करू शकता. अशा पद्धतीने एक रिझल्टचा मार्ग जो आहे तो तुम्ही स्वतः स्वतः डेव्हलप केला पाहिजे, स्वतः विचार केला पाहिजे. फक्त पुस्तकं वाचायची आणि माझ्या 10 रिव्हिजन झाल्या, माझ्या 4 रिव्हिजन झाल्या, हे बिलकुल एक्झामसाठी महत्वाचं नाहीये. हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल तेवढ्या लवकर तुमचा रिझल्ट येणार आहे. किंवा दुसरा एक वारंवार प्रश्न असतोय स्वतः मनाला सांगत चालता की माझा आज 12 तास अभ्यास झाला, माझा आज 15 तास अभ्यास झाला. मी म्हणेल नका करू. मी काय म्हणेल की भले 8 तास अभ्यास करा, भले 10 तास करा, पण जे काही वाचता आहात ते पूर्ण तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे. या पद्धतीने तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर होत असेल तरच तुम्ही अभ्यासाला बसा. कारण हे काही 1 दिवसाचं नाहीये, 2 दिवसाचं नाहीये, 1 महिन्याचं नाहीये. तुम्हाला वर्षभर व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. त्यामुळे एक जनरल 8 तास, 10 तास तुम्ही जरी बसले आणि कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत असेल, तरी सुद्धा तुम्ही अगदी महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 मध्ये येऊन तुम्ही रिझल्ट काढू शकता, एवढी खात्री मी तुम्हाला देतो. अशा पद्धतीने थोडंसं प्लॅनिंग करत चला. सवयी ज्या आहेत त्या सवयी बदला. विचार करण्याची पद्धती थोडीशी रिझल्ट ओरिएंटेड ठेवा आणि नेहमी मनाला हे सांगत चला, की मला ज्ञानार्थी नाही बनायचं, मला परीक्षार्थी बनायचं आहे. म्हणजेच काय, की मला फक्त ज्ञान घेत नाही राहायचं. मला या एक्झाममध्ये काय विचारलं जातंय, या पॉइंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात आलं मी तुम्हाला काय सांगतोय ते? कारण तुमचे रिझल्ट न येण्याची कारणं अशी आहेत, की कोणतंही मटेरियल वाचणं, त्यानंतर आणखीन भरमसाठ मटेरियल वाचणं, त्याच्या योग्य पद्धती न समजावून घेणं, या थोड्याशा तुम्ही बाजूला केल्या, तर तुमचा रिझल्टचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल आणि पटकन रिझल्ट येईल. त्याच्या पुढे बघा, आता ही आरबीआय जी आहे ती आरबीआय स्थापन झाली म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली आणि स्थापन होताना खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन झाली होती. नंतर तिला मात्र सरकारनं हातात घेतलं आणि खाजगी क्षेत्र सरकारनं हातात घेतलं त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रीयकरण असं म्हणतो. तर 2 प्रश्न आहेत की आरबीआय स्थापन कधी झाली आणि आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी केलं? अशा पद्धतीच्या 2 प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही पॉइंट मधून तुम्हाला मिळून जातील. बघा, भारताची मध्यवर्ती बँक याच्या स्थापनेची शिफारस जी आहे किंवा ही जी कल्पना आहे, सर्वात प्रथमतः वॉरन हेस्टिंग्स यांनी केली होती. तुम्ही इतिहास जर वाचला असेल, तर तुम्हाला माहित असेल हा वॉरन हेस्टिंग्स जो आहे, तो भारतामध्ये गव्हर्नर म्हणून कधी काम करत होता, तर 1771 मध्ये काम करत होता. आणि या 1771च्या वेळी सर्वात प्रथमतः त्यानं भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी, अशा पद्धतीची शिफारस केली होती. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतील, की भारताला सर्वात प्रथमतः मध्यवर्ती बँक असावी, अशा पद्धतीची मागणी कुणी केली होती? तर वॉरन हेस्टिंग्स यांनी केली होती. म्हणजे आपला भारत जो आहे तो 1947 ला स्वातंत्र्य झालेला आहे आणि याच्या अगोदर भारतावरती जे राज्य होतं ते कोणाचं होतं, तर इथं ब्रिटनची संसद किंवा राणी किंवा राजा असं म्हणा. हे कधीपर्यंत तर 1857 पर्यंत. 57-58 पर्यंत. आणि याच्या अगोदर म्हणाल तर ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ती भारतामध्ये काम करत होती. कधीपासून? तर साधारणतः प्लासीची लढाई, बक्सरची लढाई 1765 नंतर जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर इथं ईस्ट इंडिया कंपनी, इथं 1857 चा उठाव आणि नंतर मात्र कोण आहे, की ब्रिटिश राजसत्ता किंवा ब्रिटनची पार्लमेंट देशावरती राज्य करते आणि 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मुळात ही आरबीआय जी स्थापन झालेली आहे, ती स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन झालेली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला हा जो भाग आहे, तो बराचसा माहिती हवा आहे. तर बघा मी पुन्हा एकदा सांगतो, भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली किंवा स्थापना केलेली आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम शिफारस किंवा अशा पद्धतीची कल्पना या वॉरन हेस्टिंग्ज यांनी केली होती 1771 मध्ये.
आणि त्यावेळी त्यांनी कल्पना केली होती किंवा अशा पद्धतीची मागणी केली होती, शिफारस केली होती. त्यावेळी त्यांनी एक नाव सुद्धा सुचवलं होतं. ते नाव असं होतं, की जनरल बँक ऑफ बंगाल अँड विहार या नावानं त्यांनी मध्यवर्ती बँक स्थापन करा असं म्हटलं होतं. आता बंगाल आणि बिहार नाव ठेवण्याचं कारण असं होतं, की ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले, जरी पश्चिम किनारपट्टीवरती सुरुवातीला आले असतील, बॉम्बे आणि गुजरात किंवा सुरत ही जी जरी महत्वाची ठिकाणं असतील, तरी त्यांनी पश्चिम किनारपट्टीला आपलं वर्चस्व जास्त निर्माण केलं नव्हतं. तर इकडचा हा बंगाल आणि बिहार या भागामध्ये त्यांचं वर्चस्व जास्त होतं किंवा भारत जिंकायला सुरुवात केली, ती सुद्धा त्यांनी या बंगालच्या भागामधूनच केली होती आणि यामुळे इथं लक्षात ठेवा, की जनरल बँक ऑफ बंगाल आणि बिहार या नावानं एक मध्यवर्ती बँक स्थापन करा अशा पद्धतीची मागणी या ऑरन हेस्टिंग्स कडून केली होती. त्यानंतर पुढं मात्र ही तर स्थापन झाली नाही. पुढं मात्र एक कमिशन नेमलं गेलं. त्या कमिशनचं नाव होतं दी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. 1926 मध्ये नेमलं होतं आणि या कमिशनचे अध्यक्ष होते हिल्टन यंग किंवा हिल्टन यंग आयोग या नावाने सुद्धा या आयोगाला ओळखलं जातं. बघा, एक कमिशन नेमलेलं आहे. त्या कमिशनचं नाव काय? दी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स 1926 मध्ये आणि त्या फायनान्सचे अध्यक्ष किंवा आयोगाचे अध्यक्ष होते हिल्टन यंग आणि यांनी सुद्धा काय म्हटलं, की तुम्ही मध्यवर्ती बँक स्थापन करा आणि या मध्यवर्ती बँकेचं नाव काय असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा पद्धतीचं नाव द्या. आणि मग इथं मात्र या ठिकाणी मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण काही कायद्यात्मक किंवा घटनात्मक अडचणी होत्या. त्या दूर करण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ ऍक्ट जो आहे किंवा आरबीआय ऍक्ट जो आहे तो 8 डिसेंबर 1933 ला कायदेमंडळामध्ये मांडला आणि 6 मार्च 1934 मध्ये त्याला गव्हर्नर जनरलची संमती मिळाली आणि यानुसार आरबीआयची स्थापना करण्यात आली. आता इथं 3 स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आरबीआयची जी स्थापना झालेली आहे, ती कोणत्या कमिशनच्या शिफारशीनुसार झालेली आहे? तर दी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या कमिशननुसार. कमिशन 1926 मध्ये नेमलं होतं. या कमिशनचे अध्यक्ष कोण होते? तर हिल्टन यंग किंवा हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली. ते स्टेटमेंट जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यांनी जे नाव सुचवलं होतं ते काय होतं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं होतं. आता इथं मात्र याने बंगाल आणि बिहार सुचवलं होतं. पण तुम्हाला माहिती असेल, की 1911च्या दरम्यान जी ब्रिटिशांची राजधानी आतापर्यंत बंगाल होती, ती आता मात्र त्यांनी बंगाल सोडून दिल्लीला हलवली होती. कधी? 1911 मध्ये. त्याच्यामुळं आता त्यांच्यासाठी मात्र बंगाल किंवा बिहार महत्वाचं नसून त्यांच्यासाठी दिल्ली हे महत्वाचं केंद्र आणि भारत महत्वाचा होता. त्यामुळे कोणतेही प्रादेशिक नाव त्यांनी त्याच्यामध्ये न घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव दिलं. अशा पद्धतीची थेअरी जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी पुरेशी आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा कायदा. हा कायदा जो आहे तो 8 डिसेंबर 1933 ला कायदेमंडळामध्ये मांडला. इथे लक्षात ठेवा 2 बीट आहेत, की सुरुवातीला तो कायदेमंडळामध्ये मांडलेला आहे आणि नंतर इथं जो प्रमुख आहे, ज्याला आपण गव्हर्नर जनरल असं म्हणतोय, यांनी संमती दिली. तर कायदेमंडळातून पारित होऊन तेव्हा याची सही होते. जसं आज सुद्धा आपण बघतो, की एखादा कायदा करायचा असेल, तर आपली जी कायदेमंडळ आहेत, लोकसभा आणि राज्यसभा इथून तो पारित केला जातो आणि नंतर राष्ट्रपतीची सही केली जाते. तसं त्यावेळी प्रमुख मात्र हे गव्हर्नर जनरल होते. तर गव्हर्नर जनरलची सही जी आहे ती 6 मार्चला झाली आणि या कायदेमंडळामध्ये जो कायदा संमत मांडला होता त्याची डेट आहे 8 डिसेंबर 1933 आणि कायदा जो आहे तो कायदा आरबीआय ऍक्ट 1934 या नावानं आहे. हे पण नीट लक्षात ठेवा. आणि स्थापना मात्र 35 मध्ये आहे. बघा इथं आरबीआयची स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 1935 मध्ये आणि आरबीआय ऍक्ट जो आहे तो कधीचा आहे? 1934 चा. म्हणजे इथं स्टेटमेंट सरळ सरळ लक्षात ठेवायचं. आरबीआय ऍक्ट 1934 नुसार आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. साल चेंज आहे. इथं 34 आहे आणि इथं 35 आहे. तर अशा पद्धतीनं ही आरबीआय स्थापन झाली. आरबीआयची स्थापना ही खाजगी क्षेत्रात एक भागधारकांची बँक म्हणून स्थापन झाली होती. म्हणजे खाजगी लोक आले आणि एकत्र आले आणि त्यांनी काही भाग एकत्रित करून या आरबीआयची स्थापना केली. त्यानंतर आरबीआय ऍक्ट 1934 नुसार आरबीआयचं जे अधिकृत भांडवल होतं ते 5 कोटी रुपये होतं आणि प्रत्येक भागाची किंमत ही 100 रुपये होती. यावरती सुद्धा प्रश्न येत असतात, लक्षात ठेवा. भाग भांडवल किती होतं? तर 5 कोटी रुपये आणि प्रत्येक भागाची किंमत जी आहे ती किती होती? 100 रुपये.
आणि जो कारभार जो आहे तो 16 सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपवण्यात आला होता. आज मात्र इथं त्या मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये 20 व्यक्ती आहेत, त्यावेळी मात्र किती होते? 16 होते. त्याच्या पुढं ही जी आरबीआय स्थापन झाली 1 एप्रिल 1935 ला. लक्षात ठेवायला डेट सोपी आहे. 1935 साल लक्षात राहील. 1 एप्रिल तुम्हाला माहिती आहे की आपलं फायनान्शियल इयर जे आहे ते कधी चालू होतं? तर 1 एप्रिलला सुरू होतं. तर म्हणून ही 1 एप्रिल लक्षात ठेवा. सुरुवातीला आरबीआयचं कार्यक्षेत्र हे भारत, पाकिस्तान आणि ब्रह्मदेश हे होतं. म्हणजे पाकिस्तान खरं तर 1947 मध्ये निर्माण झालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 ला. पण इथं मात्र भारत आणि ब्रह्मदेश याच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता. ब्रह्मदेश म्हणजे कोणता भाग आहे? तर आजचा जो म्यानमार आहे त्याला ब्रह्मदेश या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कुठे आहे हा म्यानमारचा भाग? तर भारताच्या पूर्वेकडे. हा जो इथला भाग जो आहे त्याला आपण म्यानमार असं म्हणतो किंवा ब्रह्मदेश असं म्हणतो किंवा त्याला बर्मा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. खरं तर हा ब्रह्मदेश जो आहे तो विशेषतः एक 1885 च्या दरम्यान तो भारतामध्ये विलीन केला होता आणि नंतर मात्र तो भारतातून 1937 च्या दरम्यान तो भारतामधून वेगळा करण्यात आला. तर हा ब्रह्मदेश याच्यासाठी सुद्धा या आरबीआयनं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हा भाग सुद्धा लक्षात ठेवा. तर इथं ब्रह्मदेशाच्या बाबतीत काय सांगणार? 1942 पर्यंत चलन नियंत्रण हे आरबीआय कडे होतं आणि 1947 पर्यंत एक सरकारची बँक म्हणून सुद्धा या आरबीआयने काम केलेलं आहे. आणि त्यानंतर ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर ही भारताची सीमा इकडचा हा पश्चिम पाकिस्तान आणि इथला हा जो आहे तो पूर्व पाकिस्तान, या दोन गोष्टी ज्या आहेत म्हणजे भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र एक राष्ट्र निर्माण करण्यात आले. 15 ऑगस्ट, खरं तर 14 ऑगस्टला पाकिस्तान आणि 15 ऑगस्टला भारत, अशा पद्धतीनं दोन देश पुढे आल्यानंतर या पाकिस्तानसाठी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानसाठी 15 ऑगस्ट 1947 पासून 30 जून 1947 पर्यंत या आरबीआयने काम केलंय आणि भारतासाठी मात्र अजूनही करते आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि ब्रह्मदेश लक्षात ठेवा, भारतासाठी अजूनही चालू आहे. तर एक या पद्धतीने आरबीआयचं इतर कार्यक्षेत्र जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. आज मात्र केवळ ते भारतासाठी काम करते. त्यानंतर आरबीआयचं मुख्यालय. आता आरबीआय स्थापन झाली कधी? 1935 मध्ये, 1 एप्रिल 1935 ला. 1935 पासून 1937 पर्यंत आरबीआयचं कार्यालय जे आहे ते कलकत्त्याला होतं आणि 1937 मध्ये मात्र ते मुंबईला हलवण्यात आलं आणि आज सुद्धा कुठं आहे? ते मुंबईमध्येच आहे. मधून मधून चर्चा असतात की ते गुजरातला हलवण्यात येणार आहे वगैरे वगैरे, पण अजून गेलेलं नाहीये. तर खूप मोदी भक्त असाल तर कदाचित चुकून आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 मुंबई किंवा महाराष्ट्र आणि अशा पद्धतीचे काही ऑप्शन दिले तर गुजरात लिहून टाकाल. अजून ते गेलेलं नाही. अजून ते महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणीच आहे आणि कधीपासून आहे? तर 1937 पासून. तर अशा पद्धतीनं या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या माहिती असू द्या. स्थापनेच्या वेळी कोलकात्याला, आता ही ठिकाणं मात्र तुम्हाला माहित असतील. हा कोलकाता आणि इथं मुंबई. तर या ज्या बाबी आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या आहेत. जर एक्झामला आल्या तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, स्वातंत्र्यानंतर म्हणजे इथं बीट लगेच मिळून जाते. 1947 नंतर ही जी आरबीआय खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन झाली होती. आता अशा पद्धतीने खूप मध्यवर्ती बँक एका खाजगी गटाच्या हातामध्ये असणं किंवा हे केंद्रीकरण जे आहे ते देशासाठी चांगलं नाहीये. एकता, एकात्मता किंवा या ज्या बाबी आहेत त्या वाढायला पाहिजे. यासाठी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे खाजगी क्षेत्राकडून काय करायचं? सरकारनं ते जे सगळा भाग जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा. त्याला आपण राष्ट्रीयकरण असं म्हणू आणि मग यासाठी आरबीआयचा एक कायदा बनवण्यात आला. सार्वजनिक मालमत्तेचं हस्तांतरण कायदा 1948. बघा पुन्हा एकदा, आरबीआय सार्वजनिक मालमत्तेचं हस्तांतरण कायदा 1948 संमत करण्यात आला आणि यानुसार 1 जानेवारी 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण कार्यान्वित झालं किंवा अंमलबजावणी झाली. आता इथेही बघा, 1934 चा कायदा आहे आणि 1935 मध्ये आरबीआयची स्थापना आहे 1 एप्रिलला आणि इथं राष्ट्रीयकरणाचा कायदा 48 चा आहे आणि 1 जानेवारी 1949 ला तो कार्यान्वित झालेला आहे. एक एक वर्षाचा डिफरन्स जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर ज्यावेळी राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करत होते सी डी देशमुख. खरं तर या सी डी देशमुख यांचा राष्ट्रीयकरणाला विरोध होता, पण असे विरोध काही जास्त
मनावरती घेतले जातात असं नाहीये. जसं पुढं मोरारजी देसाई यांनी सुद्धा खाजगी बँकाच्या राष्ट्रीयकरणाला विरोध केला होता. पण इंदिरा गांधींनी मात्र त्यांचाही विचार लक्षात न घेता उलट त्यांचं खातं चेंज करून शेवटी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. इथेही सी.डी. देशमुख त्यांना विचारात न घेता किंवा त्यांचं मत जास्त विचारात न घेता त्यांनी आर-बी-आयचं राष्ट्रीयकरण करून टाकलं. त्यानंतर हे राष्ट्रीयकरण ज्यावेळी केलं त्यांनी काय केलं, की भारत सरकारने जे काही भागधारक होते आणि प्रत्येक भागाची किंमत ₹100 होती. त्या प्रत्येक भागासाठी त्यांनी ₹118 आणि 10 आणे अशा पद्धतीने रिटर्न दिले आणि सर्व भाग विकत घेऊन स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली. एकूण त्यांनी ₹5.54 कोटी या भागधारकांना वाटले आणि तरी सुद्धा आजही आर-बी-आयचं भाग भांडवल जे आहे, ते स्थापनेच्या वेळी होतं ₹5 कोटी, ते आज सुद्धा किती आहे? 5 कोटीचं आहे. तर अशा पद्धतीनं हे प्रायमरी स्टेटमेंट आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आर-बी-आयचं संघटन आणि व्यवस्थापन एकंदरीत ती कार्य कशी करते? तर आर-बी-आयच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एक मध्यवर्ती संचालक मंडळ आहे, त्या मध्यवर्ती संचालक मंडळाकडे आहे. आणि जो कायदा आहे आर-बी-आयचा मूळ कायदा 1934 चा त्याच्या सेक्शन 8 नुसार मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना सांगितलेली आहे. सेक्शन 8 नुसार इथं व्यवस्थित लक्षात घ्या, की सेक्शन 8 नुसार मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना सांगितलेली आहे आणि सध्या या संचालक मंडळामध्ये एकूण 20 सदस्य असतात. हे सुद्धा आय-एम-पी पीठ आहे. कारण ज्यावेळी स्थापन झाली होती त्यावेळी किती होते? 16च होते. आज मात्र 20 आहे. आणि कार्यालयीन संचालकामध्ये एक गव्हर्नर असतो. त्यांचा कालावधी हा 3 वर्ष असतो. पुनर्नियुक्तीसाठी सुद्धा पात्र असतात, लक्षात ठेवा. काही बुकमध्ये इथं 5 वर्ष म्हटलेलं आहे, पण ते चुकीचं आहे. त्यांचा पहिला म्हणजे कालखंड जो आहे तो त्यांची ज्यावेळी नेमणूक होते त्यांना 3 वर्षासाठी नेमलं जातं. पुन्हा वाढून द्यायचा असेल तर तो दिला जातो आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. अशा पद्धतीने याचा कार्यकाल जो आहे तो चालू असतो. बघा पुन्हा एकदा, एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर आणि संचालक मंडळामध्ये एकूण 20. म्हणजे लक्षात ठेवा 20, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 4. 20 मध्ये काय काय लक्षात ठेवायचं? संचालक मंडळ. 1 मध्ये काय लक्षात ठेवायचं? गव्हर्नर. आणि इथे काय लक्षात ठेवायचं? डेप्युटी गव्हर्नर. तर अशा पद्धतीनं एक आर-बी-आयचं संघटन आणि व्यवस्थापन. त्यानंतर आर-बी-आयचे गव्हर्नर यांच्याबद्दल थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. पहिले गव्हर्नर, पहिले म्हणजेच काय, की ज्यावेळी आर-बी-आय स्थापन झाली त्यावेळी पहिले गव्हर्नर म्हणून ऑसबॉर्न अर्कल स्मिथ यांनी काम केलं होतं 1935 पासून 37 पर्यंत. त्यानंतर दुसरे कोण होते? तर जेम्स टेलर 1937 पासून 43 पर्यंत आणि तिसरी व्यक्ती होती सी.डी. देशमुख 1943 पासून 49 पर्यंत. आता हे जे 2 पहिले जे आहेत ते मात्र भारताचे व्यक्ती नाहीत, ते मात्र युरोपियन आहेत आणि इथं सी.डी. देशमुख जे आहेत ते मात्र भारतीय आहेत. आणि म्हणून जर तुम्हाला विचारलं, की पहिले भारतीय गव्हर्नर कोण, की ज्यांनी आर-बी-आयचं गव्हर्नर म्हणून काम केलेलं आहे? तर याचं उत्तर येईल सी.डी. देशमुख. आणि कधीपासून कधीपर्यंत आहे? तर 43 पासून 49 पर्यंत. म्हणजे जर स्वातंत्र्यानंतर जरी विचारलं, स्वातंत्र्यानंतर आर-बी-आयचं गव्हर्नर म्हणून काम कुणी केलेलं आहे? पहिले गव्हर्नर कोण? स्वातंत्र्यानंतर आर-बी-आयचे पहिले गव्हर्नर कोण? तर इथं सुद्धा कोण येईल? सी.डी. देशमुख हेच येतील. पण स्थापनेच्या वेळी पहिले म्हटलं म्हटलं तर इथं मात्र ऑसबर्न अर्कल स्मिथ यांचं नाव सांगावं लागेल आणि दुसरे जेम्स टेलर यांचं सांगावं लागेल आणि तिसरे मात्र सी.डी. देशमुख म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सर्वात जास्त कालावधीसाठी बेनेगल रामराव 1949 पासून 57 पर्यंत आहेत. त्यानंतर पहिले डेप्युटी गव्हर्नर जेम्स टेलर, इथे लक्षात ठेवा. जे दुसरे गव्हर्नर आहेत तेच पहिले डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम केलं त्यांनी. त्यानंतर पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर म्हणून के.जी. उदेशी नावाची व्यक्ती जी आहे, ही महिला म्हणून त्यांनी डेप्युटी गव्हर्नर काम केलेलं आहे. गव्हर्नर म्हणून आजपर्यंत एकाही महिलेनं काम केलेलं नाही, लक्षात ठेवा. जर बनलंच कधी तर मात्र तो भारतासाठी एक इतिहास असेल. बरोबर की नाही? कारण जसं आजपर्यंत पी-एम म्हणून काही महिलांनीच काम केलं. राष्ट्रपती म्हणून सुद्धा एकच महिला इथपर्यंत पोहोचली. तसं या ठिकाणी गव्हर्नर म्हणून आजपर्यंत मात्र महिला कोणतीही गेलेली नाहीये. डेप्युटी गव्हर्नर म्हणून मात्र या ठिकाणी गेलेली आहे. आणि आजपर्यंत एकमेव पंतप्रधान की जे आर-बी-आयचे गव्हर्नर होते, ची व्यक्ती तुम्हाला माहितीच असेल, मनमोहन सिंग. कारण हे खरं पी-एम म्हणून यांची जास्त ओळख असण्यापेक्षा ते अर्थतज्ञ म्हणून त्यांची खूप मोठ्या प्रमाणात ओळख आहे. किंवा आपण उलटं स्टेटमेंट वापरू शकतो, की अर्थतज्ञ होते म्हणून एकंदरीत त्यांना भारतावरती 10 वर्ष पी-एम म्हणून काम करायला मिळालं. कारण 10 वर्ष पी-एम पद सांभाळणं आणि ते पण भारताचं एवढ्या काय म्हणूया, की अस्थिर लोकशाहीमध्ये खूप अवघड होऊन जातं. तुम्हाला माहिती आहे, की ती खुर्ची जी आहे
तिला खालून खिळे बसवलेले असतात. ती कधी निघून जाईल आणि कधी काय होईल हे कधी सांगता येत नाही. अगदी 13 दिवसांचं सरकार पाहिलेलं आहे. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांचं. त्यानंतर आणखीन तो जो 1989-90चा कालखंड बघितलेला आहे. त्यानंतर अजून मोरारजी देसाई आणि चरण सिंग यांचा कालखंड बघितलेला आहे. पण मनमोहन सिंगच्या बाबतीत असं काही झालं नाही. अगदी 2004 मध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि पुन्हा 2009 मध्ये दाखवून अगदी 2014 पर्यंत अशी सलग 10 वर्ष त्यांनी या ठिकाणी काय झालंय की इथले 5 वर्ष आणि इथले 5 वर्ष भारताचं पीएम म्हणून काम केलं. इथं लक्षात ठेवायचं की प्लॅनिंग कमिशनचा अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर आरबीआयचं गव्हर्नर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून सुद्धा 1991 ला काम केलेलं आहे आणि 1991 ची कामगिरी त्यांची खूप महत्वाची होती. जिथं पूर्णतः अर्थव्यवस्था डबघाईला आली होती, डुबली होती. अगदी देश विकावा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. पण या सगळ्यातून बाहेर काढून ज्याला आपण एलपीजीचं मॉडेल म्हणतो, ते मनमोहन सिंग आणि आणखीन त्यांच्या बरोबरचे पी.व्ही. नरसिंहराव म्हणजे त्यावेळी ते पीएम होते आणि या दोघांनी मिळून ही अर्थव्यवस्था वरती काढली आणि एक देशाला वरच्या लेवलला घेऊन जाण्याचं काम या पीएम मनमोहन सिंग यांनी केलं होतं. तेच आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. तर या बाबी तुम्हाला इथपर्यंत समजल्या असतील. सध्याचे गव्हर्नर यांच्याबद्दल मात्र थोडीशी माहिती असू द्या. डिसेंबर 18 पासून 12 डिसेंबर 2018 पासून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास आणि एकूण त्यांचा नंबर जो आहे तो 25वा आहे. म्हणजे 25वे गव्हर्नर म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात. शक्तिकांत दास. खरं तर यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. कारण त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे ते हिस्ट्री या सब्जेक्टमध्ये आहे. खरं तर एका आय-एसच्या केडरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पण तरी सुद्धा या हिस्ट्रीच्या ग्रॅज्युएशन वरून खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. कारण या ठिकाणी उर्जित पटेल असतील, त्यानंतर रघुराम राजन असतील, यांच्यावरती गव्हर्नमेंटने विश्वास दाखवला नाही आणि या शक्तिकांत दास वरती दाखवला. खरं तर हे शक्तिकांत दास ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली होती, त्यावेळी बराचसा देश नरेंद्र मोदींच्या विरोधात गेला. पण हे शक्तिकांत दास जे आहे, ते मोदींचा बाजू जे आहे ते उचलून धरण्याचं काम करत होते. कदाचित असं म्हटलं गेलं की हेच फळ त्यांना मिळालं. आणि आणखीन एक विनोदी भाग म्हणून सांगतो, की जेणेकरून तुमच्या हे नाव लक्षात राहील, की दास हा शब्द माहीत असेल. दास, दासी वगैरे हे शब्द तुम्ही वाचले असतील, की राजाचा दास म्हणून, दासी म्हणून जे व्यक्ती काम करतात, की सांगेल तसं ऐकणारा. आणि मग या ठिकाणी पेपरमध्ये कार्टून टाइप जे काही लिखाण होत असतं, चित्र येत असतात, त्याच्यामध्ये असं आलं होतं, की सरकारला दास हवा होता. दास हवा होता म्हणजे आम्ही सांगतो ते ऐकणारा हवा होता. पण सरकारला दास तर मिळालाच, पण फक्त दास नाही तर शक्तिकांत दास मिळाला. म्हणजे फक्त तुम्ही सांगा काय करायचंय, आम्ही हो म्हणून टाकतो अशा पद्धतीनं. आता मात्र तो तुमच्या व्यक्ती लक्षात राहील, बाकी गोष्टी काढून टाका आणि सरळ सरळ चांगल्या मनानं फक्त शक्तिकांत दास लक्षात ठेवा. त्यानंतर डेप्युटी गव्हर्नर याच्यामध्ये या व्यक्तींची नावं लक्षात ठेवली तरी चालतील, पण हे मात्र चेंज होणारे आहेत. एवढा प्रश्न मी आजपर्यंत त्याच्यावरती बघितलेला पण नाहीये. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण कधी-कधी काय होतं, की माहिती थोडीफार कमी दिली, की असं वाटतं, की अरे यार अजून काहीतरी मिळायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून हे मी तुम्हाला सांगतोय. पण याच्यावरती आतापर्यंत प्रश्न आलेला नाहीये. आणि हा तुम्ही एक्झामला जाताना सहज Wikipedia ओपन करा. याच्यावरती डेप्युटी गव्हर्नर जे मिळतील तुम्हाला त्या वेळेचे, तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकता. तर हे वरचे 3 सध्या आहेत. ही व्यक्ती मात्र तिथं नाहीये. तर 25वा व्यक्ती शक्तिकांत दास सध्याचे गव्हर्नर म्हणून काम करतायत आणि 12 डिसेंबर लक्षात ठेवा डेट 12 डिसेंबर म्हणजे सुद्धा 12 आणि 2018 कधी-कधी डेट टाकल्या जातात. आता मात्र इथं लक्षात ठेवायला तुमचं सोपं जाईल. त्यानंतर त्याच्यापुढं आरबीआयची जी स्थानिक मंडळं जी आहेत, ज्याला आपण लोकल बोर्ड असं म्हणूया, ते 4 आहेत आणि 4 कुठं-कुठं आहेत तर मुंबईला एक आहे, दिल्लीला एक आहे, कोलकात्याला एक आहे आणि चेन्नईला एक आहे. लक्षात ठेवायला सोपं जाईल. ते गोल्डन कॉरिडॉर तुम्ही केले असतील बघा जिओग्राफीमध्ये. तर या गोल्डन कॉरिडॉरची ही जी महत्वाची ठिकाणं आहेत, त्या महत्वाच्या ठिकाणांच्या तिथंच ही आरबीआयची महत्वाची केंद्र आहेत. तर या ठिकाणी बघा हा दिल्लीला, त्यानंतर इथं मुंबईला, त्यानंतर इथं हे चेन्नईला आणि त्यानंतर हे कोलकात्याला. म्हणजे महत्वाची ही गोल्डन कॉरिडॉर सुद्धा असंच आहे. 4 ही जी स्थानिक मंडळे जी आहेत ती 4 ठिकाणी दिल्ली, त्यानंतर मुंबई, त्यानंतर चेन्नई आणि त्यानंतर कोलकाता. त्याच्या पुढे बघा आरबीआयची विभागीय कार्यालये जी आहेत ती मात्र एकूण 20 कार्यालय आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3 आहेत आणि 3 पैकी 2 तर मुंबईमध्येच आहेत. एक मुंबईला, दुसरं बेलापूर मुंबई
आणि तिसरं मात्र नागपूर. फडणवीस लक्षात ठेवा इथं. आणि इथं मुंबई 2 आणि हे 1 अशा पद्धतीने विभागीय कार्यालय जे 20 आहेत त्यापैकी 3 मात्र महाराष्ट्रामध्ये आहेत, तर 3 बाकी 20 मात्र पाहण्याची गरज नाही. एवढे 3 जरी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहेत. त्यानंतर आरबीआयच्या प्रशिक्षण संस्था किंवा संशोधन संस्था यांच्याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे. एकूण 5 आहेत. आरबीआयच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्था किती आहेत? एकूण 5. त्यापैकी पहिली कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर बँकिंग पुणे, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट ज्याला आपण NIBM म्हणतो, पुणे याच ठिकाणी आहे. म्हणजे 5 पैकी 2 तो पुण्याला आहेत. त्यानंतर आरबीआय स्टाफ कॉलेज चेन्नई, त्यानंतर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई, त्यानंतर इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च बँकिंग टेक्नॉलॉजी हैदराबाद. म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये 2 पुण्यामध्ये एक आहे, 2 पुण्यामध्ये, 1 मुंबईमध्ये. 5 पैकी 3 तर महाराष्ट्रामध्येच आहेत. आणि राहिलेली एक जी आहे ती चेन्नई, आरबीआय स्टाफ कॉलेज आणि हैदराबादला आहे. अशा पद्धतीनं 3 आणि 2 5 या आरबीआयच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्था म्हणून काम करतात. त्यानंतर संलग्न संस्था, आरबीआयच्या संलग्न संस्था बघा याच्यामध्ये DICGC मुंबई या ठिकाणी आहे आणि ही भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रा प्रायव्हेट लिमिटेड ही बेंगलोरला आहे आणि नॅशनल हाऊसिंग बँक NHB जे आज हाऊसिंग बँक म्हणून किंवा गृह क्षेत्रामध्ये एक सर्वोच्च संस्था म्हणून काम करते, तिचं मुख्यालय मात्र नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने या संलग्न संस्था ज्या आहेत त्या संलग्न संस्था 3 लक्षात ठेवा. त्यानंतर इथून पुढे आरबीआयची प्रकाशन आहे. याच्यामध्ये वार्षिक म्हणजेच काय की वर्षाला प्रकाशित होणारी. त्याच्यामध्ये पहिलं आहे अॅन्युअल रिपोर्ट, दुसरा आहे रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, तिसरं आहे ट्रेड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया. त्यानंतर काही मासिकं आहेत, मासिकं म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारी. त्याच्यामध्ये मॉनिटरी अँड क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू, त्यानंतर आरबीआय बुलेटिन, त्यानंतर साप्ताहिक सुद्धा आहे. साप्ताहिक लक्षात ठेवायला बरं होईल, इथं वीकली असा शब्द आहे त्याच्यामध्ये, वीकली स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट. अशा पद्धतीची ही आरबीआयची प्रकाशनं आहेत ती लक्षात ठेवा, कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथं वार्षिकला पुढं साप्ताहिक मध्ये टाकतील, मासिक मध्ये टाकतील आणि तुम्हाला विचारतील की हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे. किंवा असं म्हटलं की रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स हे आरबीआयचं मासिक आहे, चूक आहे. हे आरबीआयचं प्रकाशन आहे पण ते मासिक नाहीये, ते मात्र काय आहे? वार्षिक आहे. तसंच तुम्हाला इथं आरबीआय बुलेटिन हे वार्षिक आहे असं म्हणतील, चूक आहे. किंवा मॉनिटरी अँड क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू हे वार्षिक आहे असं म्हणतील की पण चूक आहे, ते वार्षिक नाहीये तर ते काय मासिक आहे किंवा हे सुद्धा मासिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि साप्ताहिक सुद्धा आहे. त्यानंतर आणखीन आरबीआय बद्दल थोडक्यात माहिती. तर आपल्याला आरबीआयचं कार्य पाहायचं आहे. आरबीआयचं जे काही मॉनिटरी पॉलिसी आहे ती समजावून घ्यायची आहे. पण आणखीन थोडक्यात आरबीआय बद्दल माहिती घेऊया. तुम्हाला माहिती आहे की आरबीआय ही 1 रुपयाची नोट छापत नाही, पण इतर सर्व नोटा ज्या आहेत ते आरबीआय छापते. त्यानंतर आरबीआय 1 रुपयाच्या नोटेवरती मात्र वित्त सचिवाची सही असते. मी तुम्हाला चलन या टॉपिक मध्ये दाखवलं होतं बघा. आणि इतर सर्व नोटावरती मात्र आरबीआयच्या गव्हर्नरची सही असते. सर्वात जास्त मोठी नोट आरबीआय 10,000 रुपयापर्यंत नोट छापू शकते. आज मात्र मार्केटमध्ये सर्वात जास्त मोठी नोट आहे ती 2,000 रुपयाची आहे. लक्षात ठेवा किती हजार रुपयाची आहे? 2,000 रुपयाची. काही दिवसापूर्वी ती 1,000 रुपयाची होती, पण नोटाबंदीनंतर 2,000 रुपयाची नोट सुद्धा मार्केटमध्ये आणण्यात आलेली आहे. त्यानंतर आरबीआय जे पैसे छापते त्या पैशाला आधार म्हणून काही प्रमाणात निधी बाजूला ठेवला जातो. तो किती आहे तर 200 करोड रुपयाचा आहे. याच्यामध्ये 115 करोड रुपये सोन्याच्या रूपात ठेवलेले आहेत आणि 85 करोड रुपये जो परकीय चलन जे आहे त्याच्या रूपात ते बाजूला ठेवलेले. त्याच्याबद्दल थोडीशी मी पुढे माहिती सांगेल. याच्यावरती राज्यसेवेला 2015च्या दरम्यान एकदा प्रश्न आलेला आहे प्रिलियम मध्ये. तर ही माहिती मी तुम्हाला पुढे सांगतोच. इथं एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आरबीआयचा लोगो आपल्याला माहिती पाहिजे. एक फ्लाम ट्री म्हणून आणि टायगर अशा 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. बघा इथं आहे. इथं ताडाचं झाड असं मराठीमध्ये लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये त्याला फ्लाम असं म्हटलेलं आहे. इथं नारळ, सुपारी, अजून अशोक अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले असतील, हे चुकीचे आहे. तर फ्लाम किंवा ताड अशा पद्धतीचे ऑप्शन मात्र इथं बरोबर असेल. आणि आणखीन काय की टायगर आहे. तर हा लोगो लक्षात ठेवा, कारण सगळं पाहिलेलं असतं पण एक्झाम मध्ये मात्र याच्यातला फरक आपल्याला करता येत नाही, तर तिथे प्रॉब्लेम होईल. हा आरबीआयचा लोगो. आरबीआयचं जमा खर्च वर्ष जे आहे ज्याला आपण काय म्हणूया की फायनान्शियल इयर जे आहे, अकाउंटिंग इयर म्हणूया आपण त्याला. अकाउंटिंग इयर जे आहे
जमा खर्च वर्ष ते मात्र 1 जुलैला चालू होतं आणि 30 जूनला संपतं. 30 जून ते 1 जुलै बघा 1 जुलैला सुरू होतं आणि कधी संपतं 30 जूनला संपतं. 11 मार्च 1940च्या अगोदर मात्र ते जानेवारी ते डिसेंबर असं होतं. पण इथून बदललं आणि ते 1 जुलै पासून 30 जून असं केलं. आणि ज्या आपल्या व्यापारी बँका आहेत यांचं मात्र कसं असतं 1 एप्रिल आणि 31 मार्च असं असतं. म्हणजे इथं खरं काय म्हणायचं आहे की आर्थिक कामगिरी लक्षात घेण्यासाठी यांची आर्थिक कामगिरी लक्षात घेण्यासाठी आरबीआयला काही वेळ मिळावा आणि मार्च नंतर एप्रिल, मे, जून अशा पद्धतीने काही वेळ मिळेल आणि 1 जुलैला ते आपलं अकाउंटिंग इयर जे आहे ते सुरू करेल. कारण इथं काय होतं की ही जी आरबीआय आहे ती आरबीआय एकंदरीत या बँकांची बँक म्हणून काम करणार आहे. यांच्यावरती तिला काम करायचं आहे आणि म्हणून थोडाफार वेळ तिला मिळावा म्हणून 1 एप्रिल नंतर अगदी एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे थोडाफार गॅप ठेवून तिचं अकाउंटिंग इयर जे आहे ते चालू केलेलं आहे. त्यानंतर हेडक्वार्टर मुंबई, त्यानंतर 35ला एस्टॅब्लिश झालेली आहे. बघा किती वर्ष होत आहेत, 85 वर्ष. त्यानंतर 100% स्टेट ओनरशिप आहे. सध्या गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास म्हणून काम करत आहे. करन्सी जी आहे ते रुपया ही करन्सी आहे. सध्या बँक रेट हा 4% आहे. त्यानंतर आणखीन ठीक आहे, बाकी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर इथं एवढी माहिती आहे ती पुरेशी आहे. त्याच्या पुढं आतापर्यंतचे आरबीआयचे गव्हर्नर आता टोटल 25 झालेत. खूप अभ्यास करायचा म्हणून 25च्या 25 पाठ करून ठेवणार पूर्ण चुकीचं आहे. उभे हयात एमपीएससी निघणार नाही. अशा पद्धतीचा अभ्यास काही कामाचा नसतो. असा प्रश्न एखादा आलाच तर सोडून दिला तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे आपलं मेरिट आहे ते 50, 60, 65% लागतं. तुम्ही तरी महाराष्ट्रामध्ये पहिले याल अशा पद्धतीची सिच्युएशन असते. तर अभ्यास काही करत बसू नका. फक्त महत्वाचे व्यक्ती मात्र लक्षात ठेवा. की जसं ऑसबॉर्न अर्कल स्मिथ पहिली व्यक्ती आहे. त्यानंतर जेम्स टेलर दुसरी व्यक्ती आहे. त्यानंतर सी डी देशमुख तिसरी व्यक्ती आहे, पहिली भारतीय. त्यानंतर बेनेगल रामाराव सर्वात जास्त कालावधीसाठी राहिलेले. बाकी मात्र मग एल के झा लक्षात ठेवा, अय्यंगार लक्षात ठेवा. त्यानंतर अजून त्याच्या पुढं म्हणाल तर एम नरसिंहम लक्षात ठेवा. त्यानंतर मनमोहन सिंग लक्षात ठेवा की जे पुढे भारताचे पीएम म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर आणखीन मल्होत्रा लक्षात ठेवा, रंगराजन लक्षात ठेवा, बिमल जालन लक्षात ठेवा. त्यानंतर इथं रघुराम राजन, उर्जित पटेल आणि शक्तिकांत दास. तर एवढे मला वाटतं पुरेसे आहे. चला याच्यावरती प्रश्न कसे बनतील जे मी तुम्हाला पाठीमागं वन लाईनर सांगितले ते, आणि अजून खालीलपैकी कोणता असा व्यक्ती आहे की ज्यानं आरबीआयचं गव्हर्नर बनून काम केले आहे, केले नाही, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतील. यावेळी मात्र तुम्हाला या चार्टची आठवण येईल आणि या आधारे तुम्ही तो प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करणार आहात. त्यानंतर आता ही आरबीआय जी आहे ती आरबीआय का महत्वाची आहे किंवा तिची कार्य काय आहेत हे आपल्याला माहिती आहे की बघायचं आहे. बघा, आरबीआयचं प्राथमिक कार्य देशाची चलन व्यवस्था नियंत्रित करून त्यामध्ये काय करायचं तर आर्थिक स्थैर्य जे आहे ते प्राप्त करायचं आणि सरकारी धोरणांतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास घडवून आणणं हे आरबीआयचं प्राथमिक कार्य. आतापर्यंत आरबीआय आपलं उद्दिष्ट म्हणून पुढे काय ठेवत होती तर स्थैर्यासह आर्थिक वाढ ही उद्दिष्ट समोर ठेवत होती किंवा ग्रोथ विथ स्टॅबिलिटी. म्हणजे काय व्हायला पाहिजे, ग्रोथ व्हायला पाहिजे पण त्याच्यामध्ये काय पाहिजे की स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी या शब्दाचा अर्थ काय पाहिजे, स्थैर्य. तर अशा पद्धतीने आरबीआय काम करत होती. पण 2015 मध्ये प्रमुख उद्दिष्ट याच्यामध्ये आरबीआयनं किंमत स्थैर्य हे निश्चित केलेलं आहे. 2015 साल लक्षात ठेवा. इथलं स्थैर्यासह आर्थिक वाढ लक्षात ठेवा. इथं किंमत स्थैर्य हा भाग सुद्धा लक्षात ठेवा. ही आरबीआय जी कार्य करते ती परंपरागत कार्य, ट्रॅडिशनल कार्य जी आहेत ती काही आरबीआयच्या हातामध्ये आहे. म्हणजे मुख्य उद्देशच त्यांचा मुळात हा असतो. तर चलन निर्मितीची मक्तेदारी, सरकारची बँक, बँकांची बँक, अंतिम ऋणदाता किंवा अंतिम त्राता, निरसनगृह, पतनियंत्रण किंवा किंमत स्थैर्य, परकीय चलन साठ्यांचा सांभाळ, विनिमय दर स्थैर्य राखणे आणि अर्थविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणे ही आरबीआयची परंपरागत कार्य आहे. आता याची आपल्याला कन्सेप्ट समजावून घ्यायची आहे. पण इथं हे लक्षात ठेवा की ही परंपरागत कार्य आहे. कारण पुढे गेलं तरी आरबीआयची आपल्याला पर्यवेक्षणात्मक म्हणजे थोडक्यात कंट्रोल ठेवणारे, पर्यवेक्षण करणारे अशी कामं सुद्धा काही आहेत. बँकांना परवाना देणे, शाखा परवाना देणे, बँकांची तपासणी करणे, बँकांच्या कार्यपद्धतीचं नियंत्रण करणे, बँकांच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण, बँकांच्या विलिनीकरणावरती नियंत्रण
आणि वित्तीय पर्यवेक्षण मंडळ तसेच पर्यवेक्षण विभागाची स्थापना या बाबी सुद्धा याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. म्हणजे इथं प्रश्न खरं काय बनतो की जर मी विचारलं की बँकांना परवाना देणे हे आरबीआयचं परंपरागत कार्य आहे, चूक आहे. हे आरबीआयचं परंपरागत कार्य नाहीये, हे पर्यवेक्षणात्मक कार्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला मिक्स करतील. खरं तर ह्या कन्सेप्ट खूप अवघड नाहीयेत, खूप सोप्या आहेत. तुम्ही एकदा जरी वाचल्या तरी पटकन लक्षात राहतील. फक्त याचं वेगळेपण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. परंपरागत कार्यामध्ये या गोष्टी आहेत. त्यानंतर पर्यवेक्षणात्मकमध्ये या गोष्टी आहेत आणि अजून एक आहे ज्याला आपण प्रवर्तनात्मक कार्य म्हणतो. त्यामध्ये व्यापारी बँक व्यवसायाचं प्रवर्तन, सहकारी बँक व्यवसायाचं प्रवर्तन, कृषी आणि ग्रामीण पतपुरवठ्याचं प्रवर्तन, औद्योगिक वित्त पुरवठ्याचं प्रवर्तन आणि निर्यात वित्त पुरवठ्याचं प्रवर्तन अशा बाबी प्रवर्तनामध्ये येतात. तर या 3 आधारे आपल्याला आरबीआयचं कार्य समजावून घ्यायचं आहे. तर इथं मात्र हे डिटेल पाहिल्यानंतर तुम्ही एक सामान्य स्टेटमेंट बनवा, जनरल स्टेटमेंट बनवा, की परंपरागत किंवा ट्रॅडिशनल फंक्शन नेमके कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी येतात. तर एक चलन निर्मितीची मक्तेदारी हे परंपरागत मध्ये जाणारं कार्य आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, की आरबीआयचा कायदा जो आहे 1934 चा ह्याच्या सेक्शन 22 नुसार ₹1 नोट आणि सर्व नाणी, बघा इथं लक्षात ठेवा की ₹1 नोट आणि सर्व नाणी, सर्व चलन छापण्याचा आणि प्रस्तुत करण्याचा मक्ता अधिकार जो आहे तो आरबीआयकडे आहे. म्हणजे ₹1 नोट सोडून आणि सर्व नाणी वगळून बाकी सर्व चलन छापणे आणि इश्यू करणे हे सर्व अधिकार जे आहेत ते कोणाकडे आहेत? आरबीआयकडे. आणि इथं मात्र ₹1 नोट आणि सर्व नाणी हे कोण छापतं? तर या ठिकाणी सरकार छापतं असं लक्षात ठेवा. फक्त छापतं. मार्केटमध्ये आणण्याचं काम किंवा इश्यू करण्याचं काम हे मात्र आरबीआयचंच असतं. त्यानंतर हे सर्व कार्य जे आहे ते आरबीआयच्या प्रचलन विभागामार्फत केलं जातं आणि भारतामध्ये चलन निर्मितीसाठी 1923 पासून 1957 पर्यंत प्रमाण निधी पद्धत, त्याला प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम अशा पद्धतीने ओळखलं जातं, ती अस्तित्वात होती आणि यानुसार 40% भाग जो आहे ते सोन्याच्या रूपात चलनाला आधार म्हणून ठेवलेला असायचा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की प्रमाण निधी पद्धतीमध्ये तुम्हाला जर या ठिकाणी ₹100 मार्केटमध्ये आणायचे असतील, तर त्याला आधार म्हणून काय करावं लागेल? 40% सोनं जे आहे ते रिझर्व्ह म्हणून ठेवावं लागेल. म्हणजे याला म्हणायचं प्रमाण निधी पद्धत. सोन्याच्या रूपात ठेवावं लागेल. म्हणजे असं याच्यामध्ये हे का केलं जातं? तर तुमच्या चलनाची किंमत कमी व्हायला नको. म्हणजे उदाहरणार्थ आज तुम्हाला ₹2000 छापायचे आहेत. ₹2000 छापण्यासाठी तुम्हाला खर्च अगदी नगण्य येणार आहे. मग अशा तुम्ही किती प्रमाणात नोटा छापल्या आणि त्या मार्केटमध्ये आणल्या आणि कदाचित याच्यामध्ये असं होऊन जातं, की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात चलन जर मार्केटमध्ये आणलं, तर त्या चलनाची किंमत जी आहे ती हळू कमी व्हायला लागते. तर असं व्हायला नको. त्यासाठी 1923 पासून 1957 पर्यंत प्रमाण निधी पद्धत अस्तित्वात होती आणि यानुसार चलनाला आधार म्हणून तुम्हाला काय करावं लागायचं? 40% भाग सोन्याच्या रूपात चलनाला आधार म्हणून ठेवावा लागायचा. परंतु पुढे 1956 मध्ये कायद्यामध्ये बदल केला आणि 1957 पासून सरकारनं चलन निर्मितीसाठी ही जी किमान निधी पद्धत जो आहे तो प्रकार अस्तित्वात आणला. याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो, की सरकारनं 1957 नंतर प्रमाण निधी पद्धत हा प्रकार सोडून देऊन प्रमाण निधी पद्धत हा प्रकार सोडून दिला आणि त्या जागी काय आणलं तर किमान निधी पद्धत या सिस्टीमचा अवलंब केला किंवा मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम हा प्रकार जो आहे तो अस्तित्वात आणला आणि यानुसार या भारतीय चलनाला आधार म्हणून काय केलं त्यांनी ₹200 कोटी किमान निधी म्हणून त्यांनी ठेवण्यात आले किंवा किमान निधी म्हणून ठेवले आणि हे ₹200 कोटी 200 सीआर ठेवताना त्यांनी काय केलं? ₹115 सॉरी ₹115 कोटी सोन्याच्या रूपात आणि ₹85 कोटी परकीय कर्ज रोखे याच्या रूपात आणि अशा पद्धतीने 115 अधिक 85 हे किती होतात? 200. इथले 115 लक्षात ठेवताना हे पण लक्षात ठेवा, सोनं जे आहे ते ₹62.50 प्रति तोळा या दरानं ते सोनं जे आहे ते या ठिकाणी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं हा किमान निधी, याच्यामध्ये राज्यसेवेच्या प्रिलिमला एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आयएमपी करेल, कन्फ्यूज होऊ नका. इकडचा बाब इकडे करतील, इकडची इकडे करतील. किमानच्या जागी प्रमाण लिहितील, प्रमाणच्या जागी किमान लिहितील. हे एकदाचे पक्क करून ठेवा. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्याच्या पुढं ती सरकारची बँक म्हणून कार्य करते. बँकर टू गव्हर्नमेंट म्हणजे या ठिकाणी आरबीआय कायद्याद्वारे काय करते, की केंद्र सरकारची बँक म्हणून तर राज्य सरकारशी करार करून राज्य सरकारची बँक म्हणून पण कार्य करते. पण इथं या सिक्कीमला मात्र वगळण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, अपवाद म्हणून, की भारतामधल्या सर्व राज्यांशी करार करून ती राज्य सरकारची बँक म्हणून काम करते. पण सिक्कीममध्ये मात्र असा प्रकार नाही. सिक्कीम हे अपवाद राज्य म्हणून तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. आणि आरबीआयचा कायदा 1934 याच्या सेक्शन 20, 21 आणि 21A अंतर्गत आरबीआय केंद्र सरकारसाठी विनामूल्य, विनामूल्य म्हणजेच काय?
की कोणताही मोबदला न घेता विनामूल्य ती केंद्र सरकारसाठी बँक विनामूल्य बँक व्यवसाय करत असते. त्यानंतर बँकांची बँक बनून कार्य करते. व्यापारी बँका ज्याप्रमाणे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देत असतात, त्याप्रमाणे ही आरबीआय जी आहे ती बँकांना सेवा उपलब्ध करून देते. बँकांसाठी महत्वाचे कार्य कोणतं करते, तर विशेषतः बँकांचा रोख राखीव निधी, त्याला आपण CRR असं म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे, अ, याचा सांभाळ करते किंवा इतर जास्तीचा निधी आहे तो सुद्धा आरबीआय स्वतः सांभाळ करते. त्याचबरोबर बँकांना कर्ज देते, अग्रिमे देणे या बाबी सुद्धा या आरबीआयच्या हातामध्ये असतात किंवा आरबीआय त्यांच्यासाठी काम करत असते. बँकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, त्याचबरोबर त्यांचा अंतिम ऋणदाता आणि अंतिम त्राता म्हणून काम करते. अंतिम ऋणदाता म्हणजेच काय, की एखादी बँक जी आहे ती खूप डबघाईला आलेली आहे, तिला कर्ज देणे, तिला बुडून न देणे, तिला तारणे, आणि म्हणून तिला काय म्हटलं जातं, की बँकांसाठी ती अंतिम ऋणदाता किंवा अंतिम त्राता म्हणून काम करते. त्यानंतर निरसन गृह किंवा समाशोधन गृह किंवा क्लिअरिंग हाऊस म्हणून सुद्धा ही आरबीआय बँकांसाठी काम करत असते. जिथं आरबीआयची शाखा नाहीये, तिथं आरबीआयची प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून एसबीआय काम करते. आता इथं कन्सेप्ट तुम्हाला समजावून घ्यावी लागेल, की निरसन गृह म्हणजेच काय किंवा समाशोधन गृह किंवा क्लिअरिंग हाऊस म्हणजेच काय. उदाहरणार्थ एखादी एक्स नावाची बँक आहे आणि इथं वाय नावाची बँक आहे. आता या बँकांच्या बाबतीत विचार केल्यानंतर यांच्या वरती कोण आहे, तर आरबीआय. आता इथं या एक्स नावाच्या बँकेचं खातं सुद्धा या आरबीआय मध्ये असतं आणि वाय नावाच्या बँकेचं खातं सुद्धा या आरबीआय मध्ये असतं. आता इथं मात्र काय होतं, की या दोन बँकांमध्ये उदाहरणार्थ इथले काही 10 व्यक्ती आहेत, की त्यांनी या एक्स नावाच्या बँकेमध्ये यांचं अकाउंट आहे आणि इथं काही 10 व्यक्ती आहेत, यांचं वाय नावाच्या बँकेमध्ये अकाउंट आहे. आणि इथं यांचं काय केलंय, की यांच्यामध्ये व्यवहार होऊन यांच्यामध्ये व्यवहार होऊन आता जो पैसा आहे तो एक्स या बँकेला वाय कडे ट्रान्सफर करायचा आहे. आता वाय कडे ट्रान्सफर करताना ते मात्र काय करतात, की या आरबीआय ला मध्ये घेतात. म्हणजे या दोघांचे प्रतिनिधी आहेत ते आरबीआय मध्ये असतात आणि आरबीआय काय करते, की इथून अशा पद्धतीने ट्रान्सफर न होता इथंच यांचं जे अकाउंट आहे इथंच ते ट्रान्सफर होतात आणि यालाच काय म्हणतो आपण, क्लिअरिंग हाऊस असं म्हणतो. म्हणजे इथं काय करायचं, की अशा पद्धतीचे दररोजचे व्यवहार जे आहेत ते दररोजचे व्यवहार इथून आरबीआय मार्फत पूर्ण करायचे आणि यालाच आपण काय म्हणतो, क्लिअरिंग हाऊस असं म्हणतो. आणि जिथं आरबीआयची शाखा नाहीये, तिथं मात्र हा अधिकार त्यांनी कोणाला दिलेला आहे, एसबीआयला दिलेला आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया याला दिलेला आहे आणि यालाच आपण निरसन गृह असं म्हणतो. म्हणजेच काय, की बँकांचे व्यवहार करण्यासाठी आरबीआय काय करते, त्यांना मदत करते किंवा तिच्या मार्फत पैसा ट्रान्सफर करते, देवाणघेवाण करते. याला आपण समाशोधन गृह किंवा निरसन गृह असं म्हणू. आणि जिथं आरबीआय नाही तिथं कोण काम करत आहे, तर एसबीआय काम करते. त्यानंतर पतनियंत्रण करते, ज्याला आपण क्रेडिट कंट्रोल असं म्हणू. हे मात्र आरबीआयचं खूप महत्वाचं काम आहे आणि यासाठी ती गुणात्मक आणि संख्यात्मक संचालक झालेले आहे तिथं. संख्यात्मक असं लक्षात ठेवा, संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करते. त्यानंतर परकीय चलन साठ्याचं नियंत्रक म्हणून सुद्धा काम करते. म्हणजे जो काही परकीय चलन साठा जो आहे त्याच्यामध्ये ठेवलेला, त्याचा एक नियंत्रक म्हणून सुद्धा ती काम करत असते. त्यानंतर त्याच्या पुढे आहे पर्यवेक्षणात्मक काम, ज्याच्यामध्ये बँकिंग नियमन कायदा इथं लक्षात ठेवा. मात्र पर्यवेक्षणाचं कार्य जे आहे ते आरबीआय ऍक्ट नुसार नाहीये, ते मात्र बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत आहे. आरबीआयला व्यापारी बँक आणि यांचं पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये एक आहे बँकांना परवाना देणं. म्हणजे नवीन बँक स्थापन करायची असेल तर त्याला तुम्हाला आरबीआय कडून परवाना घ्यावा लागतो. 1949 सेक्शन कायद्याच्या सेक्शन 22 नुसार याला आरबीआय परवाना देत असते. इथं परवाना देणं याच्यामध्ये नाकारणे सुद्धा आहे आणि रद्द करणे सुद्धा आहे. म्हणजे हे अधिकार सुद्धा आरबीआयला देण्यात आलेले आहेत. शाखा परवाना, इथं या 1949 कायद्यामधील सेक्शन 23 नुसार एखादी नवीन शाखा काढायची असेल किंवा असलेल्या शाखेची जागा बदलायची असेल तरी सुद्धा इथं शाखा परवाना या अंतर्गत तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. फक्त गावातील गावात असेल मात्र घेण्याची गरज नाही. इथे हे स्टेटमेंट कंसामधलं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बँकांची तपासणी, 1949 चा कायदा सेक्शन 35 नुसार आरबीआयला कोणत्याही बँकेमध्ये जमा खर्च, लेखाविषयक कागदपत्रे याचं परीक्षण करण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा 1949 च्या कायद्याअंतर्गत दिलेला आहे. बँकांच्या कार्यपद्धतीवरती नियंत्रण, इथं विविध मार्गाने ती नियंत्रण ठेवते. जसं व्यापारी कार्य करण्यास मनाई, म्हणजे बँकांना व्यापारी कार्य करू देत नाही. किंवा बँकांना जी काही आपली जागा लागते त्याला आपण स्थावर मालमत्ता, स्थावर मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता हलवता येत नाही त्याला आपण स्थावर मालमत्ता असं म्हणतो. इथं आपल्याला लागणाऱ्या किंवा आवश्यक वापराव्यतिरिक्त इतर जागा जी आहे ती
जास्त दिवस धारण करता येत नाही. 7 वर्षाच्या आतमध्ये विल्हेवाट लावावी लागते किंवा कोणत्याही कंपनीच्या भागभांडवलापैकी 30% अधिक भागभांडवल जे आहे ते या बँकेला धारण करता येत नाही. तर इथं 30% लक्षात ठेवा, इथं 7 वर्ष लक्षात ठेवा आणि इथं बँकांच्या वापरासाठी आवश्यक म्हणजे ते स्वतःच्या वापरासाठी घेऊ शकते. पण या व्यतिरिक्त जागा जर घेतली किंवा स्थावर मालमत्ता घेतली तर 7 वर्षाच्या आतमध्ये त्याला विल्हेवाट लावावी लागेल आणि कोणत्याही कंपनीच्या भागभांडवलापैकी 30% पेक्षा अधिक भागभांडवल या ठिकाणी ती बँक जी आहे ती धारण करू शकत नाही. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण, संचालक मंडळाच्या रचनेवरती नियंत्रण असतं. त्यांची संख्या, त्यांचा पगार इत्यादी बाबी सुद्धा आरबीआयच्या संमतीनंच घडून येत असतात आणि खाजगी बँकांचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक, पुनर्नेमणूक, सेवामुक्ती या बाबी सुद्धा आरबीआयच्या संमतीनंच होत असतात. त्यानंतर बँकांचं विलिनीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की जसं या ठिकाणी आरबीआय काय करत असते, तर ऐच्छिक विलिनीकरण सुद्धा घडून आणते आणि सक्तीनं विलिनीकरण सुद्धा घडून आणते. ऐच्छिक विलिनीकरण म्हणजे की थोडक्यात 2 बँका आहेत, त्यांना एकमेकांमध्ये मर्ज व्हायचं आहे. तर त्या एकमेकांमध्ये मर्ज होऊ शकतात. पण कदाचित या बँकेची संमती नाहीये, पण ही बँक याच्यामध्ये मर्ज करायची आहे. तसं सुद्धा करू शकते. जसं एक उदाहरण या ठिकाणी सांगता येईल, की अ, एक बँक होती न्यू बँक ऑफ इंडिया. न्यू बँक ऑफ इंडिया याचं विलिनीकरण 4 सप्टेंबर 1993 ला पंजाब नॅशनल बँकेमध्ये करण्यात आलं. न्यू बँक ऑफ इंडिया इथं लक्षात ठेवा. न्यू बँक ऑफ इंडिया याचं विलिनीकरण 4 सप्टेंबर 1993 ला पंजाब नॅशनल बँकेमध्ये घडून आणलं. त्यानंतर बँक ऑफ कराड याच्यावरती लिक्विडेटर नेमला होता. त्यानंतर 20 जुलै 1994 ला बँक ऑफ इंडिया ने तिच्या सर्व शाखा ज्या आहेत त्या ताब्यात सुद्धा घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई शेअर बाजारामध्ये 2001 ला एक वादग्रस्त व्यवहार झाला होता. यामुळे काय केलं होतं, ग्लोबल ट्रस्ट बँकेचं विलिनीकरण 27 जुलै 2004 ला ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स याच्यामध्ये घडून आणलं होतं. तर एवढे एक 2-3 उदाहरणं जरी तुम्ही लक्षात ठेवले, बँकेचं विलिनीकरण आणि पुनर्रचना यासाठी लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर त्याच्या पुढं वित्तीय पर्यवेक्षण मंडळ तसेच पर्यवेक्षण विभागाची स्थापना. इथं लक्षात ठेवा की 16 नोव्हेंबर 1994 ला वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची स्थापना केली. ही डेट महत्वाची असेल आणि त्याचं काम काय आहे तर भारतीय वित्तीय व्यवस्थेचं काटेकोर पर्यवेक्षण करणे आणि नियंत्रण करणे. म्हणजे इथं 2 बीट निघतात की 16 नोव्हेंबर 1994 ला वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची स्थापना केली आणि हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ काय करतं तर भारतीय वित्तीय व्यवस्थेचं काटेकोर पर्यवेक्षण आणि नियंत्रण करतं. त्यानंतर हे जे मंडळ आहे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ याचा अध्यक्ष कोण असतो तो आरबीआयचे गव्हर्नर जे आहेत हे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि इतर सदस्य जे आहेत त्यांना कालावधी 2 वर्षाचा मिळतो. अशा इतर बीट लक्षात ठेवा. त्यानंतर 1993 मध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वतंत्र पर्यवेक्षण विभागाची स्थापना करण्यात आली होती. इथंही साल लक्षात ठेवा, स्वतंत्र पर्यवेक्षण विभाग लक्षात ठेवा आणि इथं मात्र यांचं काम काय तर बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था ज्या आहेत यांच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र पर्यवेक्षण विभाग जे आहे ते काम करतं, जे 93 मध्ये स्थापन झालेलं आहे. त्यानंतर प्रवर्तनाचं कार्य, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी महत्वाच्या आर्थिक क्षेत्राकडे कर्जाचा प्रवाह वळवणे हे महत्वाचं काम या प्रवर्तनामध्ये येतं. एका सिंगल स्टेटमेंटमध्ये लक्षात ठेवा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी महत्वाच्या आर्थिक क्षेत्राकडे कर्जाचा प्रवाह वळवणे हे आरबीआयच्या प्रवर्तन कार्यामध्ये येतं. त्यामध्ये पहिलं आहे व्यापारी बँक व्यवसायाचं प्रवर्तन. याच्यामध्ये नवनवीन उपाययोजना करून लोकांना बँकिंगची सवय लावणे, बँकांचं विलिनीकरण करणे, एकत्रीकरण करणे, सीआरआर, एसएलआर याचा वापर करणे या बाबी व्यापारी बँक व्यवसायाच्या प्रवर्तनामध्ये बँक करत असते. सहकारी बँक व्यवसायाचं प्रवर्तन, लोकांना सहकारी बँक व्यवसायाचा जो काही घटक आहे तो समजावून सांगणे, त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वित्त पुरवठा करणे हे सुद्धा आरबीआय करत असते. त्याचबरोबर कृषी व ग्रामीण वित्त पुरवठ्याचं प्रवर्तन. इथं मात्र ऑब्जेक्टिव्ह बीट आहे. आरबीआयनं स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली होती. 1963 मध्ये स्वतःची संलग्न संस्था म्हणून कृषी पुनर्वित्त महामंडळाची स्थापना केली. बघा इथं पहिली, त्यानंतर ही दुसरी बीट लक्षात ठेवा. 1975 ला या कृषी पुनर्वित्त महामंडळाचं रूपांतर कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळामध्ये करण्यात आलं. ही तिसरी बीट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेमध्ये ज्या आरआरबी म्हणूया यांच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला आणि 12 जुलै 1982 ला
ही जी नाबार्ड आहे त्या नाबार्डची स्थापना करण्यात आली. आता हा जो सगळा भाग आहे, मी तुम्हाला नाबार्ड या बँकेच्या वेळी हे सगळं तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, की अशा कशा पद्धतीने पुढचा सिक्वेन्स जो आहे तो त्याच्यामध्ये आला. तर 12 जुलै 1982 ला काय झालं, नाबार्डची स्थापना झाली. कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचं प्रवर्तन म्हणजे आर-बी-आयनं कृषीसाठी काय-काय केलं, तर यासाठी या बाबी ज्या आहेत त्या तुम्ही इथं लक्षात ठेवणार आहात. खूप महत्त्वाचा घटक आहे. मी आय-एम-पी करतो. अगदी ऑब्जेक्टिव्ह बीट जरी विचारली, तरी तुम्हाला ती सॉल्व्ह करता आली पाहिजे. परत एकदा सांगतो, स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना 1963 मध्ये स्वतःची संलग्न संस्था म्हणून कृषी पुनर्वित्त महामंडळ, 1975 मध्ये कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ, त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेमध्ये पुढाकार, 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना, या बाबी ज्या आहेत ते इथं महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर औद्योगिकरणासाठी आर-बी-आय काय करते, तर आय-एफ-सी-आय, आय-डी-बी-आय, एस-एफ-सी, सी-डी-सी आणि सीडबी यांच्यासारख्या संस्था ज्या आहेत त्या तिनं स्थापन केल्या आहेत. आता यासुद्धा मी बँकिंग या चॅप्टरमध्ये तुम्हाला सर्व सांगेन, की यांचे फुल फॉर्म काय आहेत, स्थापना कधी झाल्या, काम काय करतात, या बाबी आपण तिथं बघूया. त्यानंतर निर्यातीसाठी सुद्धा 1982 मध्ये एक एक्झिम नावाची बँक जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे, जी वित्त पुरवठा करण्यासाठी एक शिखर बँक म्हणून कार्य करते. एक्झिम बँक हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन. तर अशा पद्धतीने आर-बी-आयचं कार्य या ठिकाणी संपलं. इथं मात्र आर-बी-आय चलनविषयक धोरण, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो किंवा ज्याला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो, ते या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. परत एकदा सांगेल, सरकारचं धोरण जे आहे ते राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी या नावानं ते ओळखलं जातं. आर-बी-आयचं धोरण चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण या नावानं ओळखलं जातं. बघा, आर-बी-आय जे आहे ते आपलं मौद्रिक धोरण दरवर्षी एप्रिलमध्ये जाहीर करते. पूर्वी त्याला वार्षिक मौद्रिक धोरण किंवा पतधोरण असं म्हटलं जायचं. जुलैमध्ये वार्षिक धोरणाची पहिली तिमाही, ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती आढावा आणि जानेवारीमध्ये तिसरी पाहणी अशा पद्धतीने ते जाहीर केलं जायचं. पण एप्रिल 2014 पासून रिझर्व्ह बँकेनं तिमाही पाहणी व्यवस्थेच्या जागी द्विमासिक धोरण चक्र जे आहे ते अवलंबलेलं आहे. तर हे सुद्धा आय-एम-पी बीट असेल, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आर-बी-आय पतनियंत्रण धोरणाचा अवलंब करून अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यकतेपेक्षा, इथं ही स्लाइड खूप महत्वाची आहे. इथं कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट जर तुम्ही समजावून घेतली, तर पुन्हा तुम्हाला वाचावं लागणार नाही. एवढी सोपी कन्सेप्ट आहे ती. आर-बी-आय पतनियंत्रण धोरणाचा अवलंब करून अर्थव्यवस्थेमध्ये जर आवश्यकतेपेक्षा जास्त पतचलन निर्मिती झाली, तर महाग पैशाच्या धोरणाचा, ज्याला डिअर मनी पॉलिसी असं म्हटलं जातं, याचा अवलंब करते आणि पतचलन संकोच, ज्याला क्रेडिट कंट्रोल असं म्हटलं जातं, ते घडून आणते. म्हणजेच काय, आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा मार्केटमध्ये झाला, तर काय करायचं, महाग पैशाच्या धोरणाचा अवलंब करायचा. म्हणजे असं वाटतंय, की ₹100 मार्केटमध्ये पाहिजे, पण आहेत मात्र ₹200 किंवा पतचलन निर्मिती जी आहे ती ₹200 झालेली आहे, ₹300 झालेली आहे. तर हा जास्तीचा पैसा जो आहे याच्यामुळे काय होतंय, की महागाई वाढतेय, बरोबर? यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारे धोका निर्माण होतोय आणि म्हणून काय करायचं इथं, तर हा जो प्रकार आहे इथं, यांना कंट्रोल करायचं. यांना कंट्रोल करणे म्हणजेच काय करायचं, तर महाग पैशाचं धोरण अवलंब करायचं. ज्याला आपण मनी पॉलिसी असं म्हणतो किंवा यालाच दुसरा शब्द वापरला जातो, पतचलन संकोच. महाग पैशाचं धोरण किंवा त्यालाच काय म्हणता येईल, पतचलन संकोच असं म्हणायचं. आणि याच्या उलटी कन्सेप्ट आहे. या उलट कमी पतचलन निर्मिती होत असेल, म्हणजे मार्केटमध्ये ₹100 अपेक्षित आहेत, पण होत आहेत 50 किंवा 30, अशा वेळी काय करणं गरजेचं आहे? तर इथं स्वस्त पैशाचं धोरण अवलंबणं गरजेचं आहे. ज्याला चीप मनी पॉलिसी असं म्हटलं जातं. इथं काय करणं गरजेचं आहे? इथं महाग मानलं होतं. इथं मात्र तुम्ही काय करणार? स्वस्त पैशाचं धोरण अवलंबणार. ज्याला चीप मनी पॉलिसी असं म्हणतात आणि इथं पतचलन संकोच होता, इथं मात्र काय होईल? पतचलन विस्तार होईल. इथं काय होईल? पतचलन विस्तार होईल. तर अशा पद्धतीनं या दोन एकमेकांच्या अपोज बाबी आहेत त्या लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय करायचं, मार्केटमध्ये पैसा टाकायचा आणि इथं काय करायचं, मार्केटमधून पैसा काढून घ्यायचा. आवश्यकतेनुसार पतचलन संकोच किंवा पतचलन विस्तार घडवून आणण्याच्या आर-बी-आयच्या धोरणाला पतचलन नियंत्रण असं म्हटलं जातं. आणि असं पतचलन नियंत्रण घडवून आणण्यासाठी आर-बी-आय विविध साधनांचा किंवा मार्गांचा वापर करते. यालाच आर-बी-आयच्या पतचलन नियंत्रणाची साधने असं म्हटलं जातं. तर मार्केटमधून पैसा काढून घ्यायचा आहे, यासाठी काही साधनं लागतील, काही मार्ग लागतील. तर या मार्ग आणि साधनांमध्ये नेमकं काय येतं, आपण पतचलन नियंत्रणाची साधनं असं म्हणूया. काही संख्यात्मक साधनं आहेत, काही गुणात्मक साधनं आहेत.
संख्यात्मक साधनामध्ये बँक दर, रोख निधीचं बदलतं प्रमाण, त्याच्यामध्ये CRR, SLR, त्यानंतर खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री, त्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSF. तर अशा पद्धतीनं या गोष्टींना आपण संख्यात्मक साधनं असं म्हणतो. आणि गुणात्मक किंवा विभेदनात्मक साधनांमध्ये कर्ज रक्कम व तारण रक्कम याच्यातील गाळा ठरवणं, उपभोग कर्जाचं नियंत्रण करणं, कर्जाचं रेशनिंग करणं, नैतिक समजावणी, प्रसिद्धी, प्रत्यक्ष कारवाई आणि आदेशाद्वारे नियंत्रण, अशा पद्धतीने. तर या बाबी ज्या आहेत त्या गुणात्मक किंवा विभेदनात्मक किंवा निवडक साधनांमध्ये यांचा समावेश होतो. इथं कदाचित इथंच प्रश्न बनेल की खालीलपैकी कोणतं गुणात्मक विभेदनात्मक साधन आहे आणि खालीलपैकी कोणतं संख्यात्मक आहे. तर बँक दर संख्यात्मक, रोख निधीचं बदलतं प्रमाण CRR आणि SLR संख्यात्मक, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री OMO, त्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी संख्यात्मक मध्ये जाईल. आणि गुणात्मक मध्ये काय जातंय तर कर्ज रक्कम आणि तारण रक्कम याच्यातील गाळा ठरवणं, उपभोग कर्जाचं नियंत्रण, कर्जाचं रेशनिंग, नैतिक समजावणी, प्रसिद्धी, प्रत्यक्ष कारवाई आणि आदेशाद्वारे नियंत्रण. याच्यामध्ये खरं अजून लक्षात ठेवण्यासाठी बघा मी संख्यात्मक आणि गुणात्मक साधना यांच्यामध्ये अर्थ आणि फरक या बाबी सांगेल. ही जी संख्यात्मक साधनं आहेत कोणती तर तुम्ही ही जी बघितली ती संख्यात्मक साधनामध्ये काय त्याचा परिणाम जो आहे ते प्रत्यक्ष पतचलनाच्या किंवा पैशाच्या संख्येवरती किंवा प्रमाणावरती किंवा आकारमानावरती होत असतो. म्हणजे या साधनामुळे बँकांकडील किंवा पर्यायाने अर्थव्यवस्थेमध्ये जो रोख पैसा आहे याच्यामध्ये वाढ होते किंवा घट होते आणि एकूणच पतचलनाचं प्रमाण वाढतं किंवा घटतं. म्हणजेच काय की प्रमाण आणि आकारमान याच्यावरती पैशाच्या प्रमाणावरती आणि आकारमानावरती परिणाम करणारा घटक म्हणजे कोणता आहे संख्यात्मक साधन आहे. आणि गुणात्मक मध्ये मात्र काय की याचं पैसा कमी करणे किंवा आकारमान कमी करणे हा हेतू नसतो गुणात्मकचा. म्हणजे याचा जो आहे तो आकारमान कमी करणे किंवा संख्या कमी करणे हा नसतो. तर त्याचा अर्थ असा असतो की अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशाचा पुरवठा आहे तो अनुत्पादक क्षेत्राकडून उत्पादक किंवा मूलभूत क्षेत्राकडे वळवायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही अन्नधान्य उपलब्ध करतायत, अन्नधान्य प्रोडक्शन घेताय, उत्पादन करताय किंवा गरजेची वस्तू उत्पादित करताय. तर इथं तुम्हाला कर्ज मिळालं पाहिजे. आणि तुम्ही एखादी चैनीची वस्तू उदाहरणार्थ एखादी मर्सिडीज कार तुम्ही बनवताय तर याला मात्र तुम्हाला पैसा मिळाला नाही पाहिजे. किंवा जसं फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, या चैनीच्या वस्तू आहेत याला कर्ज घेताना जास्त टक्केवारी दिली पाहिजे, की जिथं तुम्ही गरजेच्या वस्तू घेतायत, तिथं मात्र कमी टक्केवारी तुम्हाला उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं एकंदरीत काय म्हणायचंय, की अर्थव्यवस्थेचा पैसा जो आहे तो अनुत्पादक बाबींकडून उत्पादक बाबींकडे किंवा मूलभूत क्षेत्रांकडे वळवण्यासाठी या गुणात्मक साधनांचा वापर केला जातो. आणि यानुसार पैशाची दिशा ठरवण्याचं काम, दिशा म्हणजे की कोणत्या दिशेकडे वळवायचं आहे, यासाठी त्या गुणात्मक साधनांचा वापर जो आहे तो केला जातो. बघा आरबीआयची जी उद्दिष्टे आहेत ती एकंदरीत काय असतात मॉनिटरी पॉलिसी संदर्भात. अर्थव्यवस्थेमध्ये एकूण चलन पुरवठ्याचं किंवा पैशाचं आकारमान नियंत्रित करणे, व्यापारी बँकांच्या पतनियंत्रण प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवणे, देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर ठेवणे, देशातील रोजगार वाढीस लावणे व देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे आणि आरबीआयच्या अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यकतेनुसार पतचलन संकोच किंवा पतचलन विस्तार घडवून आणते. या धोरणालाच आरबीआयचं पतचलन नियंत्रण धोरण असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर करते तर CRR, SLR. आता एक एक गोष्ट आपण या ठिकाणी समजावून घेऊ. तुम्हाला विचारतील CRR म्हणजेच काय, SLR म्हणजेच काय किंवा सध्या CRR किती आहे, सध्या SLR किती आहे. जसं तुम्ही बघत असाल की आता सध्या रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR, बँक दर या सगळ्याच गोष्टी या कोविड-19च्या संकटामध्ये आरबीआयने कमी केलेल्या आहेत. म्हणजे सध्या आरबीआय काय करते मग महाग पैशाचं धोरण अवलंबते का स्वस्त पैशाचं धोरण अवलंबते यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल या स्लाइडला जावं लागेल. बघा इथं की पतचलन निर्मिती जर आवश्यकतेपेक्षा जास्त झाली तर महाग पैशाचं धोरण अवलंबते आणि पतचलन निर्मिती जर कमी झाली तर पत विस्तार जो आहे तो तिला घडवून आणायचा असतो. याला काय म्हटलं जातं की स्वस्त पैशाचं धोरण असं म्हटलं जातं. पतचलन निर्मिती होत असेल, कमी पतचलन निर्मिती म्हणजे मार्केटमध्ये आता सध्या जास्त पैशाची गरज आहे. तर तिला काय करायचं आहे, स्वस्त पैशाचं धोरण अवलंबायचं आहे आणि पतचलन विस्तार घडवून आणायचा आहे. तर या बाबी तुम्हाला या आधारे समजावून घेता येतील. त्याच्यासाठी बघा की रोख राखीव प्रमाण, त्याला कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो. आणि दुसरं आहे वैधानिक तरलता किंवा रोखता प्रमाण, त्याला आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हणतो. शॉर्टमध्ये CRR आणि SLR लक्षात ठेवलं तरी चालेल.
आता इथं या दोन्ही गोष्टी काय आहेत बघा, की आरबीआय कडे जो एकूण पैसा सॉरी बँकांकडे जो एकूण पैसा जमा होत असतो ठेवींच्या रूपामध्ये आणि याच बँका पतनिर्मिती करत असताना त्या कर्ज रूपानं पुढे वाटत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, की एक्स, वाय, झेड यांनी काय केलंय, की या बँकांकडे ठेवी ठेवलेल्या आहेत. आणि या बँका काय करतात, की पुढं काही लोकांना कर्ज देत आहेत. म्हणजे पतनिर्मिती करत आहेत. किंवा कर्ज रूपानं तो पैसा पुढे वाटतायत. पण हा कर्ज रूपानं पैसा वाटत असताना त्यांच्या ठेवी सुरक्षित असाव्यात किंवा बँक बुडू नये किंवा बँकाचा जो पहिला उद्देश आहे, की जेणेकरून मागच्या क्षणी त्याला पैसा परत करता आला पाहिजे. असे उद्देश पूर्ण करता यावेत, यासाठी सी-आर-आर, एस-एल-आर किंवा आणखीन काय, की मार्केटमध्ये पतचलन विस्तार, पतचलन संकोच घडवून आणता यावा, यासाठी ही आरबीआयच्या हातामधली काही साधनं आहेत. तर यांच्यामधून जी काही रक्कम जमा झालेली असते, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, की ₹100 या तिघांनी मिळून बँकांकडे ठेवलेले आहेत. तर हे सर्वच्या सर्व ₹100 जर पुढे वाटून दिले, तर कदाचित उद्या हे जर मागायला आले बँकेकडे, तर बँकेकडे पैसाच द्यायला नसेल किंवा बँक बुडली अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये किंवा मार्केटमध्ये पैसा आपल्याला कंट्रोल करायचा आहे, अशा वेगवेगळ्या उद्देशाने ही साधनं जी आहेत ती पुढे आणली जातात. तर या 100च्या ₹100 पुढे वाटता येत नाहीयेत. तर त्यापैकी या बँकेला काय करावं लागतं, की ₹100 पैकी ₹10 सपोज सी-आर-आर हा 10% असेल, तर काय करावं लागतं, तो सी-आर-आर 10% म्हणून आरबीआयकडे ठेवावा लागतो. आणि उदाहरणार्थ जर एस-एल-आर 20% असेल, तर 20% भाग जो आहे तो स्वतःकडे ठेवावा लागतो. म्हणजे इथं कंपल्सरी बँकांना काय करावं लागतं, की 10% भाग जो आहे किंवा सी-आर-आर जो आहे तो आरबीआयकडे ठेवावा लागेल. हा दर कमी जास्त होऊ शकतो. हा दर 8% केला, हा दर 12% केला, हा दर 20% केला, तर तेवढी रक्कम तुम्हाला कोणाकडे ठेवावी लागेल? आरबीआयकडे ठेवावी लागेल. तसंच एस-एल-आरच्या बाबतीत सुद्धा असतं. हा दर कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर सी-आर-आर हा 10% आहे आणि जर बँकांकडे ₹100 जमा झाले, तर इथून ₹10 कट होऊन त्यांच्या हातामध्ये 90च राहतात आणि एस-एल-आर कट होऊन त्यांच्या हातामध्ये या 90 पैकी अजून 20 गेले म्हणजे किती राहिले फक्त ₹70च झाले. एवढाच भाग त्यांना मार्केटमध्ये कर्ज रूपाने देता येतो, वापरता येतो. हा दर जास्त झाला म्हणजे हा दर 20% केला तर इथं ₹80च मिळतील आणि इथं हा अजून 30 केला तर 80 पैकी 30 म्हणजे 50च मिळतील. म्हणजे इथं काय करायचं आहे, पतचलन संकोच करायचा आहे, पतचलन विस्तार करायचा आहे. यासाठी या गोष्टींचा वापर करत असते. फक्त इथं आता परत एकदा लक्षात ठेवा, सी-आर-आर, एस-एल-आर समजलं असेल. फक्त सी-आर-आर जो आहे तो मात्र आरबीआयकडे ठेवावा लागतो आणि एस-एल-आर जो आहे तो मात्र स्वतः जवळ ठेवला तरी चालतो. त्यामध्ये तुम्ही कॅश ठेवू शकता, गोल्डच्या रूपात ठेवू शकता किंवा गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज आहेत, त्या सिक्युरिटीच्या रूपात सुद्धा ठेवू शकता. सी-आर-आर त्याच्यामध्ये कॅश रिझर्व्ह रेशो, आरबीआयकडे जी काही रक्कम जमा होईल आणि जो आरबीआयचा सी-आर-आरचा दर असेल, तेवढा भाग तुम्हाला आरबीआयकडे ठेवावा लागेल आणि एस-एल-आर म्हणजेच काय? तर एस-एल-आरचा फुल फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. तेवढ्या रूपात तुम्ही स्वतः जवळ ठेवू शकता. म्हणजे कर्ज रूपानं ती रक्कम तुम्हाला पुढे देता येणार नाही. तुम्ही ती कॅश ठेवू शकता, गोल्ड ठेवू शकता किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या रूपात ठेवू शकता. ही रक्कम कमी किंवा जास्त होऊ शकते. आता ज्यावेळी आरबीआयला महाग पैशाचं धोरण करायचं आहे, त्यावेळी ही वाढवेल आणि ज्यावेळी स्वस्त पैशाचं धोरण करायचंय, त्यावेळी ती कमी करेल. या बाबी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. म्हणजे मार्केटमधला पैसा काढून घेणे, मार्केटमध्ये पैसा टाकणे, त्यासाठी या सी-आर-आर आणि एस-एल-आरचा वापर करू शकते. त्यानंतर बँक दर. बँक दर म्हणजेच काय, की आरबीआय या बँकांना कर्ज देत असते. बँकांना कर्ज देत असते आणि हा कर्जाचा दर जो आहे, त्याला आपण बँक दर असं म्हणतो. म्हणजे इथं सपोज आरबीआयच्या बँकाचा दर आहे तो 8% आहे. नक्कीच बँका पुढे काय करतील 9% दराने कर्ज वाटतील. आता इथं ज्यावेळी काय करायचं आहे, मार्केटमध्ये पैसा टाकायचा आहे, त्यावेळी दर कमी करेल, 60% करेल. म्हणजेच हे काय करतील 8% ने पुढे देतील. कर्ज स्वस्त झालं म्हणून लोक मोठ्या प्रमाणात कर्ज घेतील आणि ज्यावेळी मार्केटमधून पैसा काढायचा आहे, त्यावेळी ते 9% करेल, 10% करेल. म्हणजे इथं काय होईल यांचा सुद्धा दर वाढेल आणि अशा पद्धतीनं व्याजाचा दर वाढल्यामुळे लोक कमी कर्ज घेतील. या पद्धतीने बँक दराचा वापर सुद्धा आरबीआय कडून मार्केटमध्ये पतचलन संकोच आणि पतचलन विस्तार घडवून आणण्यासाठी करता येतो. आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्याला बँक दर असं म्हणतात. आरबीआय व्यापारी बँकांकडून विनिमय पत्रे, त्याला आपण हुंडी म्हणतो, ती विकत घेऊन त्यांना कर्ज देत असते. हा दर कधी वाढवेल, कधी कमी करेल, यासाठी स्वस्त पैशाचं धोरण, महाग पैशाचं धोरण हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा तेजी आणि महागाईमध्ये बँक दराच्या बाबतीत काय होईल? बँकांची कर्ज जी आहे ती कमी घेतील किंवा घेणार नाहीयेत आणि बँकांकडील पैशाचं प्रमाण जे आहे ते काय होईल?
कमी व्हायला लागेल. म्हणजे बँका पण कर्ज वाढवतील. इथं काय करायचं आहे, की जी आरबीआय आहे, ती आरबीआय काय करते, की बँकांना कर्ज देते आहे. उदाहरणार्थ आतापर्यंत ती 8% देत होती. पण इथं तेजी आहे किंवा महागाई आहे. आता काय करायचंय मार्केटमधला पैसा कमी करायचा आहे. कारण बँका काय करत होत्या यावेळी 9% पुढे कर्ज देत होत्या. त्यामुळे लोक कर्ज घेत होते थोडक्यात. आपण म्हणूया, की आता मात्र काय, की तेजी आहे. लोकांनी कर्ज कमी घ्यावीत, मार्केटमधला पैसा कमी व्हावा, यासाठी तिने आपला दर 9% केला. तर इथं काय होईल, हा 10% होईल. म्हणजे लोक कमी कर्ज घ्यायला लागतील. बँका बँकांचे दर महाग होतील. म्हणजे इथं 8% 9% होता तो आता 10% झाला. कर्ज महाग होतील. कर्ज घेण्याची क्षमता कमी होईल. लोकांच्या हातातील पैसा कमी होईल. वस्तू आणि सेवांची मागणी कमी होईल. किमती कमी होतील आणि एकंदरीत काय होईल, पतचलन संकोच किंवा आरबीआयचं महाग पैशाचं धोरण अशा पद्धतीच्या बाबी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. त्याच्या उलट मंदी आहे, मार्केटमध्ये पैसा जाणं गरजेचं आहे. आता आरबीआय मात्र काय करेल, जे बँकांना कर्ज देत होते 8%, सॉरी 8% ते आता 60% करेल. बँका पुढे 9% देत होत्या, त्या आता 8% द्यायला लागतील. कारण त्यांना 60% मिळायला लागलं. बँकांचा कर्जाचा दर कमी होईल, कर्ज स्वस्त होतील. जिथं 9% होती आता तिथं 8% झाली. कर्ज घेण्याची क्षमता वाढेल, लोकांच्या हातातील पैसा वाढेल, वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल, किमती वाढतील आणि एकंदरीतच काय होईल, पतचलन विस्तार किंवा आरबीआयचं स्वस्त पैशाचं धोरण या ठिकाणी राबवलं असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर रेपो रेट, याचा अर्थ होतो रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन्स, म्हणजे पुनर्खरेदीचं बंधन किंवा करार. आरबीआय व्यापारी बँकांकडून सरकारी कर्ज किंवा रोखे खरेदी करून त्यांना अल्प कालावधीसाठी कर्ज देत असतात. त्याच्यामध्ये तेजी असेल तर रेपो रेट वाढवला जातो आणि मंदी असेल तर रेपो रेट कमी केलं जातं. इथं मात्र पुनर्खरेदीचं बंधन अगदी अल्प कालावधीचे म्हणजे कमी कालावधीचे व्यवहार करण्यासाठी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांचा वापर केला जातो. बघा इथं आरबीआय आहे आणि इथं बँका आहेत. इथं आरबीआय काय करते, बघा आरबीआय व्यापारी बँकांकडून सरकारी कर्ज रोखे खरेदी करते आणि त्यांना अल्प कालावधीचं कर्ज देते. म्हणजे आरबीआय कोणाला कर्ज देणार आहे, बँकेला कर्ज देणार आहे, त्याला म्हणायचं रेपो रेट. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच काय, की व्यापारी बँका आरबीआय कडून सरकारी कर्ज रोखे खरेदी करतात आणि आरबीआयला अल्प कालावधीचं कर्ज देतात, त्याला म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट. म्हणजे इथं मात्र काय झालं होतं, की आरबीआयनं बँकांना कर्ज दिलं होतं, इथं बँका मात्र कोणाला कर्ज देतात, आरबीआयला कर्ज देतात. आणि यालाच इथं रेपो रेट आणि इथं रिव्हर्स रेपो रेट असं म्हटलं जातं. इथं उलटा भाग आहे, इथं मात्र वरून खाली आहे. या दोन्ही चक्र जे आहे ते लक्षात ठेवा. रेपो रेट उदाहरणार्थ आरबीआयने काय केलं, की बँकेला कर्ज दिलं ₹100 आणि त्याच्यावरती रेपो रेट आहे ₹5, तर काय करावं लागेल, ₹105 परत करावे लागतील. इथं मात्र बँकांनी काय केलंय, बँकांनी आरबीआयला कर्ज दिलंय ₹100. त्याचा जर 10 दर असेल तर त्याला ₹110 रिटर्न करावे लागतील, असं असा अर्थ होतो. सीआरआर इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. सीआरआर हा आरबीआय कडे ठेवला जातो. एसएलआर बँकांना ठेवताना तो तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता, कॅश, गोल्ड किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या रूपात. बँक दर म्हणजेच काय, की आरबीआय बँकांना कर्ज त्या दराने देतात, त्याला बँक रेट असं म्हटलं जातं. रेपो रेट म्हणजेच काय, की आरबीआय बँकांना अल्प कालावधीचं कर्ज देते आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच काय, बँका आरबीआयला अल्प कालावधीचं कर्ज देतात. अशा पद्धतीनं या बाबी ज्या आहेत त्या शॉर्टमध्ये तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतील. आणि खुल्या बाजारातील व्यापार, ज्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हणतो, याच्यामध्ये काय करत असतं बघा, की आरबीआय जे आहे ते सरकारचे कर्ज रोखे खुल्या बाजारामध्ये खरेदी विक्री करते. याला आपण खुल्या बाजारातील व्यवहार असं म्हणतो. याच्यामध्ये काय आहे, की थोडक्यात हे सरकारी कर्ज रोखे आहेत आणि इथं आरबीआय आहे आणि इथं इथं खुलं मार्केट आहे. आता इथं काय करायचं आहे, की तेजी किंवा महागाई असेल त्यावेळी ह्या ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे त्याची विक्री करते. म्हणजे हे मार्केटमध्ये विकलं तर काय होईल, मार्केटमध्ये याच्या बदल्यात पैसा द्यावा लागेल आणि हा पैसा कोणाकडे जाईल, आरबीआय कडे जाईल. म्हणजे आरबीआय कडचा पैसा, सॉरी, मार्केटमधला पैसा जो आहे तो कमी होईल. म्हणजे लोक किंवा संस्था ज्या आहेत त्यांचा पैसा कमी होईल आणि पैशाचं प्रमाण कमी होईल. आणि इथं मात्र काय, की उलटा भाग, की जर इथं मंदी असेल तर मंदीच्या परिस्थितीमध्ये काय केलं जातं, की ही कर्ज रोखे जे आहेत ते काय केलं जातं, की विकत घेतले जातात आणि मार्केटमध्ये पैसा टाकला जातो. इथं उलट परिस्थिती, की लोक किंवा संस्था यांच्या हातामधला पैसा वाढेल, पैशाचं प्रमाण वाढेल. सीमांकित राखीव सुविधा, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, एमएसएफ. व्यापारी बँकांना पैशाची गरज भासली तर त्या एका दिवसासाठी एसएलआरच्या 2% पर्यंत कर्ज आरबीआय कडून त्या मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीच्या रूपात ज्या आहेत त्या
घेऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो. तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती असू द्या. त्यानंतर आणखीन बघा त्याच्या पुढे काय सांगता येईल. इथपर्यंत तुम्हाला सगळा भाग समजला असेल. थोडासा विचार करा आणि विचार करून या बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थित समजावून घ्या. एखादं उदाहरण समोर घ्यायचं. गुणात्मक साधनांमध्ये मात्र तारण मूल्य आणि कर्जांची रक्कम याच्यामधला गाळा ठरवणे. म्हणजेच काय की उदाहरणार्थ एखादी 100 रुपयाची वस्तू आहे. याच्यामध्ये कर्ज रूपाने ही तारण म्हणून ठेवलेली आहे. तर कर्ज रूपाने किती रक्कम द्यायची त्याच्या मधला भाग जो आहे त्याला आपण गाळा असं म्हणतो. उदाहरणार्थ 80 रुपये दिली तर गाळा किती झाला 20 रुपये. उदाहरणार्थ 70 रुपये दिली तर गाळा किती झाला 30 रुपये. उदाहरणार्थ 60 रुपये दिले तर गाळा किती झाला 40 रुपये. मग याच्यामध्ये मार्केटमध्ये पैसा टाकायचा असेल तर त्यावेळी गाळा हा कमी ठेवायचा आणि मार्केटमधला पैसा काढून घ्यायचा असेल तर गाळा हा जास्त ठेवायचा. म्हणजे तो मार्केटमध्ये पैसा कमी जाईल असा त्याचा अर्थ. कारण जास्त आणि कर्ज कमी देणे. अर्थव्यवस्थेमध्ये हितकारक उत्पादक क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा घेणे हा गुणात्मक साधनांचा उद्देश असतो. म्हणजे गुणात्मक साधनांना काय केलं जातं की पैशाची दिशा ठरवली जाते. उदाहरणार्थ तुम्ही मूलभूत गोष्ट खरेदी करत असाल तर टक्केवारीचा दर हा कमी असेल आणि अगदी चैनीची वस्तू घेत असाल तर टक्केवारीचा दर हा म्हणजे इंटरेस्ट रेट हा जास्त असेल. अशा बाबी सुद्धा या गुणात्मक साधनांच्या साहाय्याने केल्या जातात. आता इथं भाववाढीमध्ये केलं काय केलं जाईल, महागाईमध्ये केलं काय केलं जाईल आणि भावघट आणि मंदीमध्ये केलं काय केलं जाईल. महाग पैशाचं धोरण अवलंबलं जाईल. इकडं स्वस्त पैशाचं धोरण अवलंबलं जाईल. CRR, SLR जो आहे तो वाढवला जाईल. इकडं तो कमी केला जाईल. बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वाढवले जातील. इकडे ते कमी केले जातील. सरकारी कर्ज रोखी खुल्या बाजारात विक्री केली जाईल. इथं मात्र खुल्या बाजारातून ते खरेदी केले जातील. व्यापारी बँकेकडील पैशाचं प्रमाण हे काय केलं जाईल अ, प्रमाण किंवा तरलता कमी होते. इथं व्यापारी बँकांकडील पैशाची तरलता वाढते. अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होतो. अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढतो. अशा पद्धतीने या चार्टच्या रूपाने लक्षात ठेवा. एक मौद्रिक धोरण समिती ज्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हटलेलं आहे. श्री BN श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोगानं एक 13 मध्ये चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्याची शिफारस केली होती. यांनी सुद्धा शिफारशी केल्या होत्या. चलन धोरण आराखडा सुधारणा समिती याच्यामध्ये वरील समितीनुसार MPSC ला वैधानिक दर्जा देण्यासाठी RBI ऍक्ट 1934 मध्ये बदल करण्यात आला आणि या कायद्यानुसार सेक्शन 45 ZB यानुसार एक नवीन कलम टाकण्यात आला आणि केंद्र सरकारला अधिसूचनेद्वारे MPSC निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला. यानुसार 45 ZB 2 यानुसार समितीमध्ये 6 सदस्य असतील. 3 पदसिद्ध सदस्य रिझर्व्ह बँकेचे, 3 नियुक्त सदस्य केंद्र सरकारचे आणि यानुसार ही MPSC कार्य काय करेल तर चलनवाढ पूर्वनियोजित कक्षेत राहील यासाठी चलनविषयक धोरण दर ठरवणे हे MPSCचं प्रमुख कार्य असेल. म्हणजे इथं फक्त RBIच्या एकाच गव्हर्नरनं असं काम करू नये यासाठी एक नवीन बदल करण्यात आला होता. त्यानंतर बँकिंग संहिता व मानक मंडळ 2005 मध्ये स्थापना झालेली आहे. ज्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. बँकांसाठी योग्य आचारसंहिता तयार करणे म्हणजे जे ग्राहकांना वापरतील आणि त्याचं योग्य नियोजन होते की नाही यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे भारतीय बँकिंग संहिता व मानक मंडळ करत असतं. त्यानंतर आजचे धोरण दर किंवा राखीव प्रमाण काय आहे याबद्दल थोडीशी अपडेटेड बीट आहे ही करंटची बीट आहे. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, मर्जिलस स्टँडिंग फॅसिलिटी दर, बँक दर यांना एकंदरीत धोरण दर असं म्हटलं जातं, पॉलिसी रेट असं म्हटलं जातं. तर CRR, SLR यांना राखीव प्रमाण ज्याला रिझर्व्ह रेशो या नावानं संबोधलं जातं. पूर्वी RBI काय करायची सर्व धोरण वेगवेगळं जाहीर करत असे. मात्र 3 मे 2011 पासून केवळ रेपो दर जाहीर केला जातो. रिव्हर्स रेपो दर आणि MSF दर हे रेपो दराशी जोडण्यात आलेले आहेत. तर बँक दर हा MSF दराशी जोडण्यात आलेला आहे आणि इतर दर रेपो दरापेक्षा कमी किंवा जास्त आहेत हे RBI मार्फत वेळोवेळी जाहीर केलं जातं. हा 2011चा बदल आहे तो लक्षात ठेवा. सध्याचं 2020 मध्ये मी ज्यावेळी लेक्चर बनवत आहे त्यावेळी रेपो दर 4% आहे. तो जास्त होता पण सध्या कोविडचं संकट असल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये जी मंदी आहे त्याचं तेजीमध्ये रूपांतर व्हावं यासाठी रेपो दर, रिव्हर्स रेपो दर हे कमी करत आहे. त्यानुसार रेपो दर 4%, रिव्हर्स रेपो दर 3.35%, MSF 4.25, बँक दर हा 8.15 ते 9च्या दरम्यान आहे. कमी जास्त होऊ शकतो आणि CRRचं प्रमाण 3% आणि SLRचं प्रमाण हे 18% अशा पद्धतीने करंटचा दर आहे. हा बदलणार आहे. तुम्ही वेळोवेळी वेबसाईटला चेक करत चला.
तर अशा पद्धतीनं आरबीआयचं मौद्रिक धोरण हे संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. ही संपूर्ण लेक्चर सीरीज तुम्हाला जॉइन करायची असेल, तर तुम्ही विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप Google Play Storeला जाऊन डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरून हा भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स जो आहे तो खरेदी करू शकता. फक्त ₹999 मध्ये हा तुम्हाला कोर्स दिला जाईल आणि जर इंटिग्रेटेड बॅच जॉइन करायची असेल, तर त्यासुद्धा अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.